प्रश्न असा आहे जो सगळ्या जनतेला पडलाय, गौरव मोरे यांनी हास्य जत्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा का सोड? पण ते म्हणायला लागले की मग तुमचं काम आहे ना ते शो सारखंच होत आहे आणि मग मला रोल पण तसेच यायला लागले. एक येतो, हॅलो तुमचा रोल मस्त आहे, मग काय तुम्ही येता मग कॉमेडी होते आणि मग तुम्ही लय कॉमेडी करता. काय करायचं सांगा तुम्ही आता. सर तुम्ही ह्या तारखेला आहात का? मग काय हो सर तुमच्यासाठी मस्त रोल आहे, तुम्ही आता म्हणजे हिरो तिकडे असतो, हिरोईन तिकडे असते आणि त्यांच्यामध्ये तुमचं आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये ना असं खूप असं होतं आणि मग त्यांच्या घरात प्रॉब्लेम होतो, फॅमिलीचा प्रॉब्लेम होतो, असंच होतं. मग तुम्ही मध्ये येता सर आणि कॉमेडी होते सर, असं तुमचा रोल आहे. आता सांगा काय करायला पाहिजे मी. मला तेच झालं की सगळं तेच व्हायला लागलं आणि मला असं वाटलं आणि मग थोडंसं आपण ब्रेक घ्यायला पाहिजे आणि म्हणून मी थांबलो होतो. मध्ये मी वर्षभर कुठे होतो, कुठेच काय केलं नाही ना. फक्त मॅडनेस मचांगेचे मी 3 महिने एपिसोड केले होते, कारण हिंदीमधनं मला ऑफर आली म्हणून. असं नाही की अदरवाईज माझं असं काहीच मी की मेरे को नाही करणे काय जाव मी निकल राव, असं काहीच नव्हतं. रोमॅन्टिकपणा आहे तर काय आयुष्यात रोमॅन्स वगैरे आला कधी काही? खरं जे आम्हाला बोलायचं, मला एवढं बोलायचं आहे मला खरं. ओंकार भोजने, अरे यार ओंकार भोजने वरचा डायलॉग काय. ओंकार भोजनेसारखा नट नाही आहे आणि पुढच्या 10 वर्षात 15 वर्षात येणार सुद्धा नाही आहे. थोडं तर त्याच्याकडनं शिकतोस तू काही? हो आधी मी कोणी मग हास्यचित्र सोडायचं पहिलं कोणी कोणाला सांगितलं? कोणी कोणाला उगाच कशाला बोलवलं. आता तुम्हाला सांगितलं होते आम्ही XYZ माणसाला बोलवा, विचारलं कोण आहे हा, तर उद्या आपण म्हणलं गौरव मोरेला बोलवा. हा गौरव मोरेला बोलवा, कारण गौरव मोरे ॲटलीस्ट दिसतो तरी सगळीकडे. अरे भाऊ कदमला बोलवा, ठीक आहे त्यांचा अमाऊंट जास्त असेल बा, आपण काहीतरी नेगोशिएट करून त्यांना बोलूया. आपण म्हणतो भाऊ आवाडला बोलवा, तर ते डोंबिवलीला आपल्याला फोन करतील ना भाऊ आवाड. अरे गौरवजी बजेट कमी आहे पण त्यांच्याकडे बजेट जास्त असते. त्यांच्याकडे बजेट असतंय पण त्यांना कहतात हा गौरवजी बजेट कमी आहे हो. हे भाऊ आवाड पर्यंत चालू द्या. पुढचं काय प्रयोजन आहे? पुढे काय वाटतं? गौरव मोरेची स्वप्न काय आहेत पुढचे? मी नॅशनल अवॉर्ड घेणार, तुम्हाला सन्मानित करतात, तो फोटो मी माझ्या घरात मोठा फ्रेम करून लावणार. कोणी मला विचारलं तू काय केलेस, त्याचा हात धरून मी घेऊन जाईन, मी हे केले म्हणणार. आणि माझं लहानपणापासून स्वप्न. नमस्कार प्रेक्षको, काय म्हणताय कसे? आणि आज आपला कार्यक्रम पुन्हा एकदा तुमच्यासाठी, तुमचा आवडता नेहमी खरे बोलावे. एक व्यक्ती असतो आणि तो आपण म्हणतो मजुरी करत असतो, पण मजुरी करत असताना पण IT बसलेला असतो बाहेर, मांडी घालून, पायावर पाय ठेवून, आणि तो आपल्या मालकाला असं सांगतो की मी पगार नाही लूंगा, मैं पार्टनरशिप करूंगा. त्या खडतर सगळ्या प्रवासातून मोठा होत तो डॉन बनतो, भाई बनतो आणि सगळ्यांना बोलायला लावतो, पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या, मैं फ्लावर नहीं फायर है मैं. आज आपल्यासमोर असंच एक व्यक्तिमत्व बसलेलं आहे. एक असं व्यक्तिमत्व की हा खडतर प्रवास करत आपल्याला निंदणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याने आपल्या अभिनयाने, आपल्या कारकिर्दीने एकच सवाल आणि एकच काय म्हणतो आपण जवाब दिलेला आहे, भाई गौऱ्या नाम सुन के फ्लावर समझे क्या, फ्लावर नहीं फायर है मैं. वा वा वा. गौरवजी नमस्कार. काय म्हणताय? काय नाही, एवढं भारी इंट्रोडक्शन दिलं, आता काय पाहिजे. नाही, आपण कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत आणि गौरव मोरे तुमच्या मागे तुम्ही स्लेट बघता आहात, बरं. त्यावरती लिहिलेले नेहमी खरे बोलावे आणि त्याला प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. सो आम्ही इथे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला सांगतो की तुम्ही खरं बोलणार असाल तरच ते प्रश्नचिन्ह तुम्ही बाजूला सारायचं आहे, गायब करायचं आहे. आपल्याकडे AI टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामुळे तुम्ही चुटकी वाजवताच ते प्रश्नचिन्ह बाजूला राहील, नाहीतर ते तसंच राहील. प्रश्नचिन्ह असं राहील की बाई खरंच बोलणार आहात की नाही याची काही गॅरंटी नाही. म्हणजे ते जुदाईमध्ये ते परेशराव साहेबांचं तसं ते प्रश्न नाही, तेच हवा दिखतीये हा दिखताय, सूर दिखताय किती सूर आहे, तसं आहे का ते, मला काढायचं आहे का? हा, तुम्ही टिचकी वाजवा, जर शुअर असाल की खरंच बोलणार आहात तर टिचकी वाजवा आणि ते जाईल. ठीक आहे. आता कोणाला माहिती, मलाच माहिती मी खरं बोलणार आहे की नाही बोलणार आहे, पण खरं बोलणार आहे. सो अच्छा गेला. म्हणजे या इतक्या स्ट्रगलिंगच्या काळामध्ये फिल्टर पाडा आज तू मोठा केलास, एक छोटासा पाडा तू मोठा केलास
आणि आपण स्ट्रगल बघतोय लोकांचा, आयुष्य निघून जातं इथे. हजारो लोक डोळ्यासमोरून निघून आपली स्वप्न विरून 60-60, 70-70 वर्ष पार करत आपल्या उमेदीच्या काळात सगळं सगळं विरून जातं. पण फार कमी लोक असतात ज्यांचा पुष्पा होतो. काय म्हणशील या प्रवासाबद्दल? आणि सर्वात पहिलं हा जो डायलॉग आहे, हा आत्ता कोणाकोणाला बोलावं असं वाटतं, की फ्लॉवर समजे क्या मैं फायर हूं. सगळ्यांनाच सगळ्यांना म्हणजे नाही म्हणजे आहेत आता सगळेच आहेत ना, आजूबाजूला आहेत किंवा बाहेर आहेत, जे कोणी ज्यांना कोणाला असं वाटतं की मला ती लोक फार आवडतात, ज्यांना जे मला असं म्हणतात की ये कुछ नहीं कर सकता. हां, आणि मग तिकडे आपला तो जे कुछ भी करने का लेकिन जे का जिक्र का इगो हट नहीं करने का. हां. आणि मग तो इगो एकदा हट झाला की मग मी स्वतःला चॅलेंज करतो आणि मग त्यासाठी जी काय मेहनत करायला लागेल किंवा जे काय सर्व्हाइव्ह करायला लागेल ते मी करतो. पण ते उत्तर दिल्याशिवाय मला काही झोप लागत नाही, हं, काम करून दिल्याशिवाय. हं, सो मला असं वाटतं की माझा अपमान किंवा मला बोलण्याचा अधिकार फक्त माझ्या फॅमिलीला आहे. हं, त्यांनी मला जन्म दिलाय, हं, आपल्या सगळ्यांनाच. हं, ते आपल्याला खाऊ घालतात, हं, तर ते आपल्याला काही बोलू शकतात. हं, आपल्या चौकटीच्या बाहेरच्या लोकांनी आपल्याला जज करायला नको, हं, कारण ते आपल्याला तिथपर्यंतच ओळखतात ना, घरचे आपल्याला लहानपणापासून बघितलेलं असतं. हं, त्याच्यामुळे एखाद्याला असं वाटलं की ये कुछ नहीं कर सकता, तो हम कुछ करके दिखा सकते हैं. हं, काय होईल? फार फार तर वेळ लागेल ना. हं, किती वेळ लागेल? हं, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष. हं, क्रिकेटर 18-19 वर्षापर्यंत मेहनत करतात. हं, जेव्हा त्यांची डेब्यू मॅच असते, त्यात ते जेव्हा सेंच्युरी मारतात, पुढची ते 10 वर्ष सेट होतात ना. हं, तेवढी त्यांची मेहनत असते. सेम तसंच आहे आपलं पण. हं, त्यामुळे मग तो इगो एकदा राहिला ना, मग इगो असला कामासाठीचा, बाकी कसं हं, काही एक हं. असं एक नाही. बरोबर आहे. म्हणजे मग कामात ते आणू नाही द्यायचं. पण अगर आपल्या म्हणजे पुष्पाच सारखं, की आपने से अगर आपल्याशी नडला, तोडला. तो ते काय आम्ही फिल्टर पाण्यातले आता बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये बोललो मी. आमच्याकडे जरा ना तो एक आहे फिल्टर नाही, पाण्यात. नाही. मी फिल्टर पाड्याकडे येण्याआधी आता एक फक्त तुला विचारतो, की आता व्हॅनिटी आली यार. म्हणजे आता व्हॅनिटी आली, विमानाचा प्रवास आला, लंडन वगैरेला तू जाऊन आलास. म्हणजे फ्रीज उघडल्यानंतर जे इंडियामध्ये फील होतं, ते तिथे लंडनला येस, येस. गेल्या फील होतं. अशा वातावरणात जाऊन तू आलास. तर फिल्टर पाडा म्हणजे जर मी चुकीचं असेल तर सांग. तर म्हणजे टमरेल, लाईन लावणं हां, आजही आहे. किंवा हे किंवा काय म्हणतो आपण छोट्या बोळातून जाणं, कधी हो. बॉल गटारात पडला तर तो धुवून साफ, हे सगळं अनुभवलंस तू? सगळं केलेलं आहे. सगळं केलेलं आहे. बॉल गटारातून काढणे काय, खेळणं काय, म्हणजे पूर्वी तसा रबरी बॉल मिळायचा. मग बॅटला पण आपण प्रत्येकाने ती गोष्ट केलेली आहे. पण मला असं वाटतं, की आम्ही जास्त म्हणजे आमचा फिल्टर पाडा तुम्हाला सगळ्यांना तर माहीत आहे ना, की आरे कॉलनीच्या मध्ये आहे. पाड्या आहेत. आमच्याकडे वेगवेगळे पाडे आहेत. तसा फिल्टर पाडा. कारण पाणी आपल्याकडे फिल्टर होतं म्हणून फिल्टर पाडा. सो फिल्ट्रेशन प्लांट असल्यामुळे तसं नाव पडलेलं आहे. तर तिथून ती हळू आता तो ग्रोथ होत आम्ही आमचा फिल्टर पण डेव्हलप झालेला आहे थोडासा. पण ते स्लमडॉग मिलेनियर्समध्ये असं असतं, की अमिताभ बच्चन आ रहा है आणि तो पोरगा धावत जाऊन त्याची सिग्नेचर घेण्यासाठी पळतो. तसं ह्या गौरव मोरेला आज आपण मराठीतला स्टार गौरव मोरेला कोणता स्टार समोर दिसायचा, की मी ह्याच्यासारखं बनणार? मी प्रामाणिकपणे सांगतो तर सगळ्यांना अतिशयोक्ती वाटेल, पण शाहरुख खान. कारण आम्ही जेव्हा टीव्ही म्हणजे टीव्ही लावली, चोरून केबल बघायचो, तेव्हा आम्ही सिनेमा बघितला राजू बन गया जेंटलमॅन, हं, डर. हं, जास्त इन्स्पायर झालो मी बाजीगरने, हं, की कभी कभी कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है हं, और जीत कर हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. हं, तर ती लाईन मग ते हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं ना, फिर ठीक आहे. करेक्ट लाईन बोललो खरे मी? हं. बरोबर आहे. हार कर जीतने वाले को बाजी. मग ते तेव्हा डोक्यात आणि आम्हाला काही ऍक्टर आपल्याला असतात ना, की पटकन जवळ जातो आपण त्यांच्या, की हं, हे आपल्या जवळचे वाटतात. तसं शाहरुख खान सर आम्हाला लहानपणापासून जवळचे वाटतायत. हं, आणि मग मधल्या काळात काही वर्षात त्यांचा प्रवास वाचला. मग ते हं, दिल्लीहून मुंबईला आले आणि मग ते कसं त्यांनी स्ट्रगल केलं, मेहनत कशी केली. हं, ते आमचं सैन्य क्षेत्रातलं माझं आयडल शाहरुख सर आहेत. हं. मी त्यांच्या लेव्हलचा नाही आहे, पण कशा पद्धतीने आपण जायला पाहिजे किंवा मेहनत करायला पाहिजे, हा मार्ग त्यांचा आम्ही जास्त फॉलो करतो. म्हणजे मी आणि माझे ओव्हरऑल मित्रसुद्धा. पण मी जास्त फॉलो करतो. म्हणजे तू आता विषय काढलास म्हणून शाहरुखच्या आईला त्याच्या शिक्षकाने असं सांगितलं, की आपका लड़का बोल रहा है, की मैं बड़ा होके बड़ा एक्टर बनूंगा. हं, त्यांनी लगेच कॉल केला त्याच्या आईला. हं, तर आई म्हणाली, की अगर मेरा मेरा लड़का सोचता है तो वो बनेगा. हं, हा कॉन्फिडन्स आईलाच तिथे होता, त्यामुळे तो बरोबर. मुलगा म्हणू आपण तो प्रवास होऊ शकला. तसा आईचा तुझ्या आत्मविश्वास तुझ्या बाबतीत कसा होता? काय वाटतं? डॉक्टर
आईला डॉक्टर किंवा तू इंजिनियर. डॉक्टर व्हावंस असं वाटत होतं. हा कॉन्फिडन्स माझ्यातच नाही आहे. म्हणजे फार फार तर आपण कंपाऊंडर होऊ शकतो एवढं मला माहिती होतं. आणि आपण ते फॉर्म टाकायचो ना, वॉर्ड व्हायचे घ्यायचे त्याचे. तर ते आपलं डोकंच होतं. डॉक्टर म्हणजे सायन्स घ्यायला लागते कळल्यानंतर डॉक्टर हा विषय संपला. मग इंजिनिअरसाठी सायन्स घ्यायला लागता विषय संपला. आमचे स्वप्न लय मोठे-मोठे होते. ऑटोमोबाईल इंजिनिअर. त्याच्यानंतर आमचे म्हणजे आईचे. तुझं पण अच्छा. आमचे आईचे प्रत्येक आई स्वप्न की बरोबर. आपला मुलगा सरकारी ऑटोमोबाईल नोकरीला इंजिनियर व्हायचं होतं. हो. म्हणजे आत्ताही विचाराल तर काय तर नंतर सांगेन मी तुम्हाला ऑनलाईन सांगणार नाही. त्याच्यानंतर इंजिनियर व्हायचं आहे, हॉटेल मॅनेजमेंट. अरे यार आणि पर्सेंटेज बघितलं तर लाज वाटावे असे होते. पण असं वाटायचं की आपल्याला ते सगळं आणि घरच्यांना प्रत्येकाला वाटतं की आपला मुलगा सेट व्हायला पाहिजे, गव्हर्नमेंट जॉबला लागला पाहिजे आणि कुठेतरी फिक्समध्ये राहायला पाहिजे. आपलं काहीच फिक्स नव्हतं. काय करायचं तेच माहिती नव्हतं. पण माहीत नाही इनबिल्ट होतं की टीव्ही बघायची आवड लहानपणापासून आहे. तर तसं करत ॲक्सिडेंटली तिकडनं आपण रॉंग टर्न घेतो ना, माझे रॉंग टर्न हे सगळे करेक्ट बसलेले आहेत. म्हणजे मी रॉंग टर्न घेतला आणि मला करेक्ट ठिकाण मिळालेलं आहे. मी रॉंग टर्न घेतला आणि मला करेक्ट ठिकाण मिळालेलं आहे. असं करता आज मी तुमच्यापर्यंत बसलेलो आहे. नाही, मी तुझा प्रवास बघतोय. मी तुला आता एक क्लिप व्हायरल मी बघतोय तुझी. तू हास्य सम्राटला पण होतो. होतास हां. आणि त्यानंतर हास्य जत्रापर्यंतची जर हां. आपण वर्ष पाहिली मी हास्य सम्राटपर्यंत आलो. मी असंच एरियामध्ये मिमिक्री कर, ह्याचे किस्से सांग, त्याचे किस्से सांग, आहे ना. तर मग ते असं करत कॉलेज कुठली मिमिक्री करायचं काय म्हणजे जे टीव्हीला आपण बघू ते इकडे पण रिपीट लोक करायचं. एंटरटेन व्हायचे हां, तिथे. म्हणजे आता डायलॉग वगैरे असेल कुठला, तर ते बघून पूर्वी कसं आता टीव्हीच होती ना आपल्याकडे. असं आतासारखं भरपूर माध्यमं तर काहीच नव्हती ना. आज संध्याकाळी मुलं ग्रुपने बसायची सगळी. तर ते झाल्यानंतर मग सगळे बोलले, "अरे तू चांगलं करतो, तू जरा हास्य सम्राट ट्राय कर ना." म्हटलं, "अरे वेगळं आहे का? आपलं हे वेगळं, ते वेगळं आहे." हं, म्हटलं. पण तरी ट्राय केलं होतं आम्ही. पण ट्राय केल्यानंतर 2 राउंड राहिलो. हं, नंतर एक्झिट झालो. हं, पण मग तिथून असं वाटलं की आता आपण काहीतरी करायला पाहिजे हं. हळू-हळू. आणि मग ते मी करत गेलो आणि ते कंटिन्यूअसली करत गेलो. मग मी त्याच्यामध्ये खंड नाही पडू दिला. पण तुला पण त्याला जो ब्रेक आला इतका मोठा म्हणजे तुझं एलिमिनेशन झालं. नारळ द्यायचे मला वाटतं हां, हां, त्यावेळेला. हां. पण मला मला तुला माहीतच नारळ मिळाला मला त्यावेळेला. नारळ मिळाला. मी घरी जाऊन फोडून खाल्ला सुद्धा. नारळ पण मिळाला. हा कॉन्फिडन्स तुझ्याकडे म्हणजे घरातून कोण असं व्यक्तिमत्व मी तुला एरवी बघितलंय खूप खूप तुझ्या आयुष्यात म्हणजे स्टारडम मध्ये असं वर खालीपणा आहे पण तुझं कॉन्फिडन्स म्हणजे ते पुष्पा परफेक्ट नाव आहे हा कोणाकडनं आला तुझ्याकडे घरात कोण आहे? कोण ना घरात असं स्ट्रॉंग बघायला गेलं तर आई आहे घरामध्ये. हम्म, स्ट्रॉंग आई आहे, की तिच्यामुळे मग ते आमच्यामध्ये आलेलं आहे. घरातलं एक असतं ना, की आई नेहमी सांगते ना आम्हाला, की तुमच्या मनगटात जोर पाहिजे. तुम्ही काही करू शकता आणि तुम्ही मुंबईसारख्या शहरात जन्माला आलाय. तुमचं नशीब आहे. हम्म, इथं जग येतं मेहनत करायला आणि तुम्ही इथले असून तुम्ही इकडे मेहनत करू शकत नाही. मग तुमचा फायदा काय? हम्म, आणि मुंबईसारखं शहर नाही. मी नेहमी सांगतो, आपल्या मुंबईसारखी धरती अख्ख्या जगात नाही आहे. हम्म. एवढी पावन धरती आहे. बाहेरून लोक इथे आपलं स्वप्न कोणी येऊ साकार द्या, त्यांची स्वप्न साकार होतात. जे मेहनत करेल, आपली मुंबई देवी त्याला प्रत्येकाला आशीर्वाद देते मुंबई आई आणि त्याला प्रत्येकाला श्रीमंत करते. फक्त प्रामाणिकपणे मेहनत करणारा पाहिजे. आणि मी बॉर्न अँड ब्रॉट अप मुंबईचा आहे, महाराष्ट्राचा आहे. मला प्रचंड अभिमान आहे की मी मातीचा आहे. आणि मी जन्मोजन्मी या मातीत जन्माला यावं, कधी आहे कधी नेहमी, अशी माझी मनोकामना आहे. मी कुठेही गेलो परदेशात वगैरे, एकदा का आपलं विमान मुंबईच्या जमिनीला लागलं की असं वाटतं मी घरी आलो म्हणून. हम्म. आणि मग घरी आल्यानंतर मग 4-5 वडापाव तर खाल्ल्याशिवाय जातच नाही. त्यामुळे मला ह्या मातीचा, ह्या भूमीचा मला प्रचंड अभिमान आहे आणि मी स्वतःला खूप ब्लेस समजतो, की मुंबईत माझा जन्म झाला आहे. त्यात मी महाराष्ट्रात आणि मराठी कुटुंबात जन्माला आलो आहे. ह्याचा मला प्रचंड अभिमान आहे. आणि तेही फिल्टरपणा म्हणजे प्रेक्षकांसाठी हे सांगतो की अगदी त्या चित्रनगरीच्या हो. म्हणजे ते सगळे बाजूला मग तो कसा प्रवास होता चित्रनगरीत शूटिंग व्हायच्या आणि तुला आम्ही बॅक रोडने, रॉयल पंपच्या रोडने आहे ना, आमच्या मित्राचे बाबा तेव्हा तिथे सिक्युरिटीला होते. ते त्यांच्या अंडर होतं. तर आम्ही बॅक रोडने जायचो असं करत डायरेक्ट निघायचो मंदिराकडे आम्ही बॅक साईडला. मग तिकडे शूटिंग, मग हेलिपॅड वगैरे. आम्ही असं चालत फिरलो. तेव्हा असं रिस्ट्रिक्शन नव्हतं. तेव्हा फार रिस्ट्रिक्शन होतं. मग काही वेळेनंतर तिकडे रिस्ट्रिक्शन आलं. मग आमचं जाणं बंद झालं. तर आम्ही सुट्टी लागली, दुपार झाली की काय कलाकार करायचं, पाहिले त्यावेळेला आम्ही श्याम घनश्याम नावाची फिल्म होती. त्याचं शूटिंग आम्ही बघितलेलं आहे. मग असं वाटायचं की सगळ्यांना बाजूला करून अरे यार हे नाही, थोडं नाही असं वाटलं नाही. पण आम्हाला शूटिंग बघण्यात प्रचंड क्रेझ. म्हणजे आमच्याकडे दिवस काय दिवसभर शूटिंग हो, बघत आम्ही मी कितीही दिवस शूटिंग बघू शकत होतो. आमच्याकडे एक हँगमॅन नावाची एक फिल्म होती. त्यात ओमपुरी सर होते वगैरे होते ना, श्रेयस तळपदे सर वगैरे, टॉम अल्टर सर. तर त्यांचं शूट आमच्याकडे झालेलं आहे. तर आम्ही तिकडे जाऊन बसायचो. तेव्हा ते इंग्रजीमध्ये शूट झाली होती वाटतं ते हँगमॅन नावाची. तर त्याचं शूट आम्ही बघितलेलं आहे. आम्ही बरंच शूटिंग आमच्या इथे आता आपलं आरे कॉलनी तेव्हा खूप गजबजलेलं होतं.
वरती आमच्याकडे रॉयल पंप्स तेव्हा नवं नवं बनलं होतं ना, सिंगल हॉटेल होतं व्हाईटवालं. तर आम्ही त्या ठिकाणी बऱ्याच आमच्या त्या रोडने बरेच नट जाताना मी बघितलेले आहेत. मेन याच्यामध्ये असल्यामुळे त्यामुळे आम्हाला क्रेज मला प्रचंड आहे शूटिंगचं वगैरे. त्यावेळेला कसं होतं एकंदरीत घरची परिस्थिती? एकंदरीत तसा काय पद्धतीचा स्ट्रगल होता का तुला असं त्यावेळेला जगण्यात म्हणा किंवा ओव्हरऑल की बरी आलबेल परिस्थिती होती का? झोपडपट्टीच्या पोरांचा प्लस पॉईंट माहिती आहे काय? चाळीतल्या झोपडपट्टीच्या पोरांचा, ते फार प्रेशर घेत नाहीत. त्यांनी ते ॲक्सेप्ट केलेलं असतं की हे आहे आपल्याकडे. क्या बात है! हे हाही आणि फॅक्ट आहे. सगळ्यात जास्त त्यांच्या आणि तोंडावरती त्यांच्या इतकं दुःख कुणालाच नसते, पण त्यांच्या इतके हॅपी कोणी नसतात. क्या बात है! ती पोरं पहिली गोष्ट तर ती प्रामाणिक असतात सगळ्यात अगोदर म्हणजे. कारण अ, परिस्थितीनेच त्यांना एवढा त्रास दिलेला आहे, तर ते लोकांना काय त्रास देतील? त्यामुळे ते रिलॅक्स असतात, ते डेअरिंगबाज असतात, ते प्रामाणिक असतात, ते कोणाला फसवत नाहीत, माझ्या अनुभवात तरी. आणि ते त्यांच्याच रोजच्या प्रश्नामध्ये एवढे गुंतलेले असतात, की ते बिचारे काय बोलणार? पण त्यांना माहिती असतं हे आपलं आहे, आपण ॲक्सेप्ट करूया. बदलण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येकजण बदलण्याचा प्रयत्न करतो. मी असेल, सगळे असतील. सक्सेस होतातच की बऱ्यापैकी. जे नाही होत ते बिचाऱ्यांचं आता आपण काही बोलू शकत नाही. पण जे झालेत ते बऱ्यापैकी झालेले आहेत. म्हणजे समजा कोणाच्या घरी 10,000 येत असतील महिन्याला, तर त्यांच्या मुलांनी मेहनत करून ते 1,00,000 पर्यंत आणलेलं आहे. काही-काहींचं ₹1,00,000 होतं ते बिचाऱ्यांचं कमी झालेलं आहे. अशा गोष्टी चढ-उतार तर प्रत्येकाकडे असतो. ही परिस्थिती महत्वाची आहे तुला म्हणजे कुछ भी हो जाए मी इतकं बघितलं तर हे काय बघण्यासारखं आहे म्हणजे ते आयुष्यामध्ये? काय आहे म्हणजे रोजचा लाईटचा प्रॉब्लेम असेल, पाण्याचा प्रॉब्लेम असेल, हं, घरासमोर गटार आहे त्याची प्रॉब्लेम आहेत, भांडणं आहेत वगैरे. हे तर काय ते बेसिक गोष्ट आहे सगळ्यासाठी. आता तरी खूप गोष्टी कमी झाल्यात. तुम्हालाही चांगलं माहिती आहे. पूर्वीपेक्षा आता खूप कमी झालेलं आहे. आता आधी तर खूपच गडबड असायची. शनिवार, रविवार म्हटलं की तो ठरलेले वार होते सगळ्यांचे. आता तसं काही राहिलं नाही. राडे. राडे आधीच बोल शनिवार, रविवार म्हटलं की ठरलेलेच आहेत ना. आम्ही तर एकदा 31st म्हणजे लोकं हॅपी न्यू इयर बोलतात. आमचं इकडे 31st सकाळी पहाटे 5 वाजेपर्यंत मारामार चालू होत्या. मी म्हटलं तर हॅपी न्यू इयर बोलायचं कोणाला आपण? हॅपी न्यू इयर वरचे चालू होते, ते माझ्या घरासमोरच चालू होते. बरं जे एकमेकांना बरं असं पण नाही 8 जण एकमेकांना मारत होते. असं नाही की 4 जण एकमेकांना मारतात. 8 एकमेकांना मारत होते. मग ते पहाटे 5ला झोपले, 5:30-6ला 11-12ला उठले. सगळे एकमेकांना भेटले आणि तेच एकमेकांना विचारले, की "क्या हुआ तेरे सुबह?" बोले, "मेरे को नहीं मालूम, तेरे को?" "मेरे को भी नहीं मालूम." "चल हैप्पी न्यू ईयर." "चल निकल दे." "क्या हुआ?" "हैंगओव्हर." 1 तारखेला परत हँगओव्हर होतं. पुन्हा परत दारू पिणार नाही नाही, असा संकल्प. संध्याकाळी दुपारी परत मित्र झाले ते. म्हणजे पहाटे 5-5:30 पर्यंत मारामारी करून 11 वाजता उठले. "क्या हुआ कल? सुबह क्या हुआ?" "मालूम नहीं, हैप्पी न्यू ईयर." "चल निकलते." रिक्षा थांबवली डायरेक्ट ते ओके झाले. इतकं होतं. इतकं सिंपल होतं. आणि आता आता तसं राहिलं नाही कोणी. तेव्हा सगळे ग्रुपने बसून कॅरम खेळत होते. काही लोकं पत्ते खेळायचे, काही चेस खेळायचे. सगळे असे ग्रुपने काही ना काहीतरी गप्पा, गोष्टी, टाईमपास, जोक सांगणं वगैरे. तुला काही कॅरेक्टर तिथे म्हणजे आता जे तू करतोस साधारणतः तुला त्यात म्हणजे म्हणजे तुझ्या त्या एरियामध्ये असं म्हणतात की विनोद हा खरं तर ट्रॅजेडीमध्ये कुणाचं तरी दुःख कोणी पचवतं त्याला तो विनोद बाहेर येतो. बरोबर. म्हणजे चार्ली चॅप्लिन असं आतून मी किती रडत असलो तरी बाहेर मी नेहमी हसत राहायचो. असे सगळे सेंटेन्स तो देतो. तर हा स्ट्रगल खूप महत्वाचा वाटतो या जडणघडणीमध्ये. म्हणजे आपल्या प्रवासात अशी लोकं भेटली म्हणून आपल्याला काही गोष्टी करायला जमतात. हं, थोडं त्यांना इन करून काय आपलं ॲड करून ती गोष्ट करता येते ते मला बरं वाटतं जरा. हं, कधी-कधी आम्ही तर आता म्हणजे एरियात मारामारी चालल्या की आम्ही ते एन्जॉय करायचो. हं. अभी मजा आएगा. आप देखते कौन किसको मारता है. बच्चे-बच्चे होतो आम्ही. अभी मजा आएगा. अभी देख क्या फोडतंय. मग ते पण ते संध्याकाळी परत एकत्र यायचे. हे बघून आम्हाला जास्त भारी वाटायचं. म्हणजे ना 9-9 जण एकमेकांना मारतायत हे. सकाळी एकत्र चहा प्यायला. म्हणजे असं वाटायचं की आता काहीतरी होईल ना. काय नाही. सकाळी नॉर्मल सगळे एकमेकांना भेटले. बाय, 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 बाय निघाले. इतकं सिंपल होतं. पण विचार करा या सगळ्या दिनचर्येत म्हणजे सकाळी आपण पकडूया की टॉयलेटला पण रांग, हो. आपण एक टमरेल आम्हीच घेऊन पहाटे 5ला उठून जायचो. 6 नंतर गर्दी वाढते म्हणून. ये टायमिंग असा अलार्म लावून ठेवायचो. 5 बजे आप लोग को जाने का है कुछ भी करके. मग संध्याकाळी 6 नंतर सकाळी 6 नंतर गर्दी व्हायची ना. ऑफिस टाईम ना सगळा. ऑफिस असतील, कंपनी असतील, कुठे हां, जायचं असेल. 6 हां, ते 8 कशी डेंजर वेळ असते. हां. मग आम्ही 5ला उठून जायचो निघून. आणि सगळ्यात म्हणजे दर दिवशी दिवाळी पहाट होती तुझी. दिवाळी पण होते आणि प्रॉब्लेम व्हायचा पावसाळ्यात छत्री घेऊन जायला. त्यात ते छप्पर त्याच्या आईला त्याच्या. त्यामुळे असं व्हायचं की कधी-कधी कंटाळा पण यायचा की यार बस झाला आता हे. कधी बदलेल? पण ते नंतर कळलं की ते आपल्यालाच बदलावं लागेल.
आता कसं वाटतं आईला? म्हणजे विचार कर, मुलाची ही दिनचर्या म्हणजे मुलगा सकाळी उठतो आहे आणि कधी लाईट नाही, कधी पाणी नाही आणि सगळ्या स्ट्रगलमध्ये पण आनंदी कुटुंब. आज आईला बघताना तुला कसं वाटतं? म्हणजे आईला कसं वाटत असेल सांग? आईसाठी ती गोष्ट नॉर्मल झालेली आहे. कारण का तिचं असं म्हणणं आहे, की आपण कधी माजू शकतो. हो. त्याची भीती आहे. तर ते नाही झालं पाहिजे. कारण त्यांनी एवढं बघितलेलं आहे. तर त्यांना असं वाटेल, की पोरं ह्या आत्ता थोडंफार मिळालं याच्यात जर हवेत गेले, तर पुढं परत खाली पडतील. सो आई जमिनीवर आणते. तर ते रोज आणते. एक दिवस पण असाच आणते. म्हणजे उदाहरणार्थ आजच सकाळी आणलंय. काय बोलली? शिवाय देऊ ना तर सांगू शकत नाही ना. मला शिवाय देऊन म्हणजे बाहेरचा गौरव मोरे आपण काही असो, घरामध्ये घरात नाही. घरात गौरव मोरे काहीच नाही. गौरव मोरे का घरात कोणीच करून नसतो आणि ते असायला पाहिजे. वाह! तुम्हाला तुमची किंमत कळते. तुम्ही कोण आहात त्याची जाण राहते आणि मला जेव्हा असं वाटतं, की मी शहाणा बनायला लागलोय. माझी छाती तरी बाहेर आलेली आहे. मग मी फिल्टर पडायला गेलो, की मला माझी लायकी कळते. क्या बात है! मग आपल्याला कळतं आपण कुठून आलोय आणि मग आपण पुन्हा नॉर्मल होतो. ते सगळं वातावरण बघितलं, सगळं आपली घरं बघितली, आपले मित्रपरिवार बघितले. आपला यार हे आपलं आहे. सॉरी यार, हे चुकलं होतं. असं होतं ते. जोपर्यंत तुमचा बेस तुम्ही जिथून आलात ते जिवंत आहे, तोपर्यंत तुम्ही कलाकार आणि माणूस म्हणून जिवंत आहे. ज्या दिवशी ती गोष्ट संपली, त्या दिवशी तुम्ही संपलात. म्हणजे ती निरागसता आहे तर डोळ्यातनं गेली ना तुमच्या, मग काय कोणी परत आणू शकणार नाही. तुम्ही नाही, मी नाही, हे नाही कोणी. निरागसता संपली त्या कुणाबद्दलची. पण तुमच्या मुळाबद्दल तुम्हाला काय वाटत नसेल ना, मग झालं मग. हे माझं वैयक्तिक मत आहे. मग तुम्ही कधी सक्सेस होणार, पण तुम्ही समाधानी नसणार आणि मग माणसं हळू तुमच्यापासून लांब जात राहणार. कारण मला असं वाटतं, की माणसाची छाती भरायला आणि चाल बदलली ना, की ते झालं मग तो थोडासा नंतर त्याची उतरती कळा पण लागते. असं होत नाही आता इतके तुझे चाहते झाले आहेत. काही तरुण मुली पण चाहते असतील तुझ्या. तर असं थोडं शायनिंग मारावंसं असं वाटत असेलच ना रे, इतकं सगळं बघतोयस तू. मी तेच सांगतोय ना, सिग्नेचर घ्यायला येत असतील. येतात ना माझ्या घरी येतात. मी घरी असले घराचे फोटो काढतात. मला तेच म्हणतो ना, का वाटत नाही? कारण मला माहिती आहे ना, आपण 30 वर्ष काय बघितलेलं आहे, हे मला माहिती आहे. त्यामुळे आता त्याचा त्याचा आस्वाद घेतोय मी सध्या, मजा करतोय मी. म्हणजे आताही लोकं मला भेटतात. आत्ताही मी तिकडे एका ठिकाणी गेलो, तर तिथे मला भेटले. लहानांपासून वयस्कर सगळे भेटले आणि ते सगळे आपल्यावर लाड करतात. कारण कदाचित आपल्याकडे ती निरागसता असावी म्हणून किंवा मग आपल्याला आपला वाटतोस किंवा कोणी. सगळे म्हणतात, "तू आम्हाला आमच्या घरचा वाटतोस." तर ते टिकवून ठेवण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो. बाकी नाही. मी आता सध्या बऱ्याच गोष्टींचं ऑब्झर्वेशन करतोय किंवा का आपल्यावर लोकं एवढं प्रेम करतात? कशासाठी करतात? तर तीच गोष्ट आहे. म्हणून तुम्हाला म्हटलं ना, एकदा तुमच्या हातलं तुमची निरागसता कमी झाली, ती डोळ्यामध्ये दिसायला लागली, की मग झालं मग. मग तुम्हाला नंतर कुणी विचारत नाही. गौरव मोरेचा खरा गौरव कोणी केला? म्हणजे पहिला गॉडफादर ज्याला आपण म्हणतो. गॉडफादर एका अर्थाने काय आपण म्हणू, की पहिला एक असा व्यक्ती, की ज्याने खऱ्या अर्थाने बोट धरून इंडस्ट्रीत आणलं किंवा तुला संधी दिली. असं तुझं पहिलं संधी मला खूप जणांनी दिली सर. मला असं एक नाव नाही, एकांकिकेपासून मी प्रत्येकाच्या कॉन्टॅक्टमध्ये गेलोय. मी संधी म्हणजे प्रत्येकाला भेटलोय मी कामासाठी. पण काय झालेलं आहे तिथे काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालेले आहेत. मग ह्याला आपण आणलं, मग हा असं कसं असं झालेलं आहे एकांकिकेपासूनच. मग माझं असं झालं, की आता कसं करायचं? मला तर एकांकिकेमध्ये पासून धमक्या मिळालेल्या आहेत, की "तू एकांकिकेत कसं काम करतो?" बरोबर ना रे? आम्ही बघतो म्हणून. तर तेव्हा मी प्रचंड घाबरलो होतो, "ह्याला आता कसं होईल आपलं यार? एका ठिकाणी काम करतो म्हणजे एकांकिकेमध्ये कसं काम करतोस?" असं तुला धमकी. तेव्हा खूप जुनी गोष्ट आहे 2006 अच्छा. 7 वगैरेची. मी काही अ, मी एका नाटकाच्या प्रयोगाला गेलो होतो आणि त्यांची एकांकिका करू शकलो नव्हतो. तेव्हा तू एकांकिके क्षेत्रामध्ये कसं काम करतो तेच बघतो म्हणून. तर मला भीती वाटली. म्हटलं यार असं पण असतं तर काय आता म्हणजे आत्ता जस्ट सुरुवात पण नाही झाली म्हटलं यार. पण तेव्हा झालं बरं झालं ना. नंतर बऱ्याच जणांनी सांगितलं असेल तर तू त्यावेळेला घाबरला नसशील. नाही मी गौरव मोरे हळू-हळू उलगडतायत. नाही, नाही घाबरलो होतो. हळू-हळू पण मी उलगडतील. म्हटलं पण मीचा विचार केला, की मी कधी मोठा झालो किंवा काय झालं तर मी कोणाला असं बोलणार नाही. हं, असं मी ठरवलं होतं, हं. की आपण कोणाला असं बोलायचं नाही. कारण तो उद्या किती मोठा होईल हे आपल्याला माहिती नाही. त्याच्या नशिबात कुठला सिनेमा येईल ते आपल्याला माहिती नाही. हं. त्याच्या नशिबात कुठलं नाटक येईल हे आपल्याला माहिती नाही. त्याच्या नशिबात कोण अजून चांगला गॉडफादर येईल हे आपल्याला माहिती नाही. कोणाच्या नशिबात काय लिहिलं आपल्याला खरंच माहिती नाही. हं, पण तो कधीही मोठा होऊ शकतो याची गॅरंटी आपण देऊ शकतो. कधीही, कोणीही. हं. पण तुला कधी भीती नाही वाटली आता तू समजा त्यांच्याकडे काम करतोयस आणि तू नावारूपाला आलायस, खूप फेमस लोकप्रिय झालेला आहेस आणि तो व्यक्ती म्हणतो, "भाई
जिथपर्यंत मी आहे तिथपर्यंत गौरव मोरे आहे. एक दिवस मी माझा हात काढला, गौरव मोरे नोवेअर. असं कधी कोणी बोललं असेल किंवा सांगण्याचा प्रयत्न केला असेल आणि तुला भीती, अरे बाबा आपण जर का बाबा काय बोललो सरांना, दादांना, काकांना, मामांना, तर बाबा आपला करिअरचा बँड वाजेल, असं कधी मनात आलं? पण मी कधी असं कोणाला केलं, कोणाकडे गेलोच नाही ना. पण माझं तेच झालेलं आहे. मला तुम्ही असं तुम्ही म्हणाल की तुमचा गुरु कोण आहे, तर मी तर सांग नाही, तसं कोणी नाही माझा गुरु. मी शाहरुख खान सरांनाच बघून मोठा झालेलो आहे. किंवा मग जॉनी लिव्हर सर असतील, लक्ष्मीकांत बेर्डे सर आहेत, अशोक सराफ सर आहेत, दादा कोंडके साहेब आहेत. मी ह्या लोकांनाच बघून बघून इथपर्यंत आलेलो आहे. त्याच्यामुळे माझा एक गॉडफादर नाही, माझे खूप गॉडफादर्स आहेत. म्हणजे म्हणजे अभिनय क्षेत्रातला एकलव्य असतो असं म्हणता येईल आपल्याला. हा, म्हणजे तसं म्हणायला जर काही हरकत नाही. मी खूप लोकांकडे गेलोय, सगळ्यांकडे कामं पण केले. गुरुनी अंगठा मागितला तर हा नाही नाही. आपल्या गुरु गौरव मोरे देईल का? असं काय आता काय माहिती. बर, पण आहेत म्हणजे मी तसं मला म्हणजे एकाच व्यक्तीकडे आपण खूप वर्ष असं काम केलं असं मी फार सुरुवातीला केलं नाही. मी सगळ्यांकडे थोडं 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 काम करत आलेलो आहे. 2 वर्ष, 2 वर्ष, 2 वर्ष, 1.5 वर्ष असं. आणि प्रत्येकाकडे थोडं थोडं घेत आलोय. त्यामुळे प्रत्येकाला मी नेहमीच थँक्यू बोलत आलेलो आहे, की तुमच्यामुळेच मी इथपर्यंत आलो, तुमच्यामुळेच मी इथपर्यंत आलो. महाराष्ट्राचा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम, लाडका कार्यक्रम. खरं तर म्हणजे तुझी वेगवेगळ्या भूमिकातून ओळख आहे, पण खरी ओळख ज्याला आपण म्हणू महाराष्ट्राच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचली, ती म्हणजे महाराष्ट्राची हास्य हास्य जत्रा. जत्रा. तो या जत्रेपर्यंत कोणी पोहोचवलं? कसा मला पोहोचवला? जत्रेपर्यंत म्हणजे मी नेहमीच सांगितले प्रामाणिकपणे आहे, प्रसाद खांडेकरने. अच्छा. त्याच्यासोबत आम्ही काय आधी काम करायचो. आमचा एक ग्रुप होता मराठी कला मंच, ज्यात मी होतो, शशी होता. सगळेच आमची टीम, बोरिवलीची सगळी टीम होती. त्याच्या एकांकिकेत मी काम करायचो पडद्याआडमध्ये, जी प्रचंड हिट झालेली एकांकिका आहे. मेन कलाकार येत नाही नाटकाला, त्याला लेट पोहोचतो. मग तो बॅकस्टेजवाला मी असतो, ज्याला सगळे डायलॉग पाठ असतात. आणि तो नेहमी म्हणतो की मला एकदा एकदा chance द्या. संधी द्या. संधी द्या ना. आणि मग त्याला संधी मिळते तेव्हा काय धांदल उडते, काय मज्जा येते, ते पडद्याआड. पडद्यामागे. आणि मग एका बाजूला आम्ही दाखवलं होतं की इथे पडद्याच्या पलीकडे काय चालू असतंय. आणि स्टेज असे ॲट अ टाइम 2 गोष्टी. म्हणजे मी काम करायचो, माझा एक मित्र होता. तो सेम कपडे घालून मी जसं करायचो तसं तो इकडे ॲक्ट करायचा. मी इकडे हात उचलला क्या की बात है. हां, ते तसं ती एकांकिका त्याने डिरेक्ट केलेली. प्रसादने डायरेक्ट केली. सवाईला वगैरे पण सवाईला आलेली आम्ही त्याच्यानंतर आम्ही ओपन नॅशनल. तुला अभिनयाची पारितोषिके त्याच्यात होती? सवाईला नाही मिळाली, बाकी सगळ्या ठिकाणी मिळाली. सर्वोत्कृष्ट अभिनेता. मी घरी जायचो, घरी जाताना एक ट्रॉफी घेऊन जायचो किंवा एक सर्टिफिकेट तरी मी घरी घेऊन जायचो जाताना. मला वाटतं आम्ही 4 महिन्यामध्ये कमीत कमी 80 ते 85 पुरस्कार जिंकले असतील. वा. म्हणजे सर्टिफिकेट तरी काय असं आम्हाला मिळायचं. आणि आम्ही 2012ला ओपन नॅशनल स्पर्धा होती. प्रत्येक राज्यातल्या 2 एकांकिका, महाराष्ट्रातल्या 2, गुजरातल्या 2, प्रत्येक भाषेतल्या 2 अशी जी फायनल झाली ती बँगलोरला. तर आपली पहिली आलेली आहे ऑल ओव्हर इंडियातून ओपन नॅशनल स्पर्धा. मला पहिलं प्राइज मिळालं होतं. प्रसादला डिरेक्शनचं मिळालं होतं. ₹1,00,000 पहिले प्राइज. सेकंड प्राइज 0. हो. तर आम्हाला ₹1,00,000 मिळालेले. तर ती एवढी एकांकिका हिट झाली. मग त्याचं नाटक झालं होतं नंतर. त्यात प्याडेदादा काम करत होते. मग ते हिंदीत रंगमंचावरती नाटक आलं. नाटक आलं त्याचं. काय नावाने आलं? पडद्याआडनेच आलं. मग प्याडेदादा आणि सुशील नामदार दोघे तू करत नव्हतास होते. त्यात? नाही, कारण रिक्वायरमेंट वेगळी होती ना, की थोडा फेस पाहिजे वगैरे. आपण ते कॉलेज करत होतो, म्हणजे जस्ट आपलं एकांकिका सुरू झालं होतं ना. आणि प्रसादनेच बसवलेलं. हां. आणि मला माहिती होतं की व्यावसायिकला तर बटवा बेस आहे. विकण्याकरता काहीतरी चेहरा लागेल की नाही. आणि आम्हीच सजेस्ट केलं होतं की आपण प्याडेदादाला आपण हे करूया म्हणून. कारण प्याडेदादा माझे फेवरेट प्रचंड. त्याच्यामुळे मग प्याडेदादाचं आम्ही सजेस्ट केलं होतं. आम्ही सगळ्यांनी मिळूनच. आणि ते झालं. मग आम्ही मग त्याला ते एक वेगळा कार्यक्रमाला कॉमेडी एक्सप्रेस, कॉमेडीची बुलेट ट्रेन आला होता. त्याचं ऑडिशन आम्ही दिलं होतं. पण त्याचं सिलेक्शन झालं, माझं नाही झालं. कोणाचं झालं? प्रसादचं. अच्छा. हां, बुलेट ट्रेनला. म्हणजे प्रसादात आणि तुझं जवळपास स्ट्रगल तसा तो दिग्दर्शक नाही, प्रसाद म्हणजे आधी हुशार आहे प्रचंड. कारण त्याचं लिखाण खूप स्ट्रॉंग आहे त्याचं. आणि आमच्यात तो म्हणजे तुम्ही बिलीव्ह करणार नाही, तेव्हा असं एकला बघितलंय ना. आम्ही एका इव्हेंटला गेलो होतो. आम्हाला म्हटलं बाहेर डोंगर बघ कसलं भारी आहे, हे आहे ते आहे. आम्ही डोंगर बघत बसलो, गाडी चालते. त्यांनी 15 मिनिटात एक स्किट लिहून पाठवलं सुद्धा होतं सरांना. आणि ते अप्रूव्ह पण झालं होतं. त्याचा इतका स्पीड आहे लिखाणाच्या बाबतीत. सरांना म्हणजे मोठे सरांना. मोठे सचिन मोठे सरांना. आणि मग सर फायनल करतात ना सगळं. तर त्याचा इतका स्पीड आहे. त्याच्यामुळे त्याला जे सुचतं ना ते त्याला खूप भारी सुचतं. आणि मग आमचं झालं. आणि मग ते नाटक झालं आणि मग बुलेट ट्रेन केलं. तोपर्यंत मी वेगवेगळं काहीतरी करत होतो. मग बुलेट ट्रेन हिट झाली.
मग शेवटच्या काही एपिसोडला आम्ही गेलो होतो, नवीन पोरांना एंट्री दिली ना, शोध नव्या विनोदवीरांचा. मग त्यात आमची एंट्री झाली. अच्छा, त्या सेक्शनमध्ये. त्यातही माझं नव्हतं आलं, तेव्हा त्याला फोन केला होता. मी म्हटलं, यार इथे माझं नाव येत नाही यार, मला काय सरांचा माझ्यावर काय राग बी काय की काय म्हटलं, गोस्वामी सरांचा हां. माझं नावच नाही आहे यार. मी पुढच्या वेळेस नाव म्हणजे सिलेक्शनमध्ये नाव नव्हतं तुझं? हा म्हणजे सिलेक्ट नव्हतं झालो आधी मी. नंतर मी म्हटलं, मी पुढच्या वेळेस आलो ना, डायरेक्ट जज बनूनच येणार बोललो. मला मला सिलेक्ट करायला सांगणार. गौरव मोरे हा ऑडिशनला सिलेक्ट झाला नव्हता. म्हणजे आपल्या समोर आता गौरव मोरे खरं तर ऍक्टर म्हणून नसताच. हा, मग काय झालं? आपलं तर दोनदा तीनदा सरांसमोर मी ऑडिशन दिलं होतं ना. सरांची स्टाईल वेगळी आहे. आता आपण फार्सिकल सगळं करत आल्यामुळे तो आपल्याकडे होल्ड नव्हता ना. आणि प्रसादकडे कशी स्टाईल होती काम करायची. मग ते झाल्यानंतर तो हसायला लागला. म्हटलं, हसू नको, मी तुला सिरियसली सांगतोय. मग अजून एक काहीतरी आमचा राउंड झाला, त्यात माझं नाव आलं. हं, हां, पहिल्या 24मध्ये आणि मग मी बुलेट ट्रेनमध्ये सिलेक्ट झालो होतो. मग त्यांचे आम्ही 7-8 एपिसोड केले चांगले हं, 2016 पर्यंत. हं. मग जेव्हा हास्य जत्रा सुरू होणार आहे आणि सोनी चॅनल येणार आहे असं सुरू झालं होतं, तेव्हा मी प्रसादला विचारलं, काय नवीन सुरू होणार आहे का? कॉमेडीची बुलेट ट्रेन आय थिंक ETV किंवा कलर्स मला हां, असेल. ते झालं होतं ETV आणि कलर्स. मग तो म्हणाला, हो होणार आहे. मी सांगितलंय तुझं नाव. म्हटलं, नाव सांगितलंय, सिलेक्ट कर बोललो मी त्याला बोललो. मग तो बोलला, थांब मी सांगितलंय. तर असं चाललंय. मग त्याने म्हणजे तो ॲक्च्युली आम्ही जेवढी टीमवाली पोरं आहेत ना, त्यांच्याकरता नेहमी प्रयत्न करत असतो. हं. त्याच्याबद्दल काही दुमतच नाही आहे. आणि मग माझं झालं. हास्य जत्रेमध्ये. हां, त्यांनी माझं नाव सांगितलं. मी गेलो. तो मला बोलला, बघ भाई, मी तुला इथपर्यंत आणलेलं आहे. आता पुढे जायचं काम तुझं आहे. हं, मी म्हटलं, तुला नाराज करणार याची गॅरंटी माझी नाही करणार बोललो. हं. आणि हळू मग तुम्ही जे बघितलं सगळं ते घडत गेलं त्याच्यामुळे. आणि मग गोस्वामी सर आणि मोठे सरांनी प्रचंड सपोर्ट केला आम्हाला. हं. वेगवेगळ्या व्यक्तिरेखांतून तू लोकांचा हां, म्हणजे आमच्या सगळ्याच पोरांना जे काय आता हास्यजत्रेमध्ये काम करतायत सगळ्यांनाच एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळाला. आमच्या नावाला खरी ओळख तिकडनं मिळालेली आहे. हं, आपलं नाव जे काय आमचा एरिया अमेरिकेपर्यंत गेला, लंडनपर्यंत गेला, हं. दुबईपर्यंत गेला. तर सगळं ते त्या हास्यजत्रेमुळे आणि तिथून ते पुढे गेलेलं आहे. त्यामुळे मला ते मी नेहमीच सांगितलेलं आहे. आणि मी तिथे पोहोचलो आणि मग आमची कामं सुरू झाली. चित्रपट जसा आपण दिसतो तसा नसतो. हां. त्याच्यामध्ये आता हा जर आनंदाचा क्षण आला असेल, तर हा आनंदाचा क्षण क्रिएट करण्यामागे एक दुःखाचा मोठा सीन हा त्या दिग्दर्शकाला पेरावा लागतो. तसाच काळाने म्हणा एक सीन त्याच्या ह्या सगळ्या प्रवासात पेरलेला होता आणि म्हणजे तो सीन म्हणजे मी वडाळ्याच्या आंबेडकर कॉलेजला शिकायला होतो 1-2 वर्ष. मी डेपोच्या बाहेर उभं होतो. मला काही कामच नव्हतं आणि प्रसादचा फोन आला, की माझी एकांकी काय करशील का म्हणून. सुबोधचा फोन आला. म्हटलं, यार प्रसादची एकांकी काय, मी काही फक्त तू माझ्या नाटकात आहे. म्हणजे सुबोध म्हणजे? सुबोध वाळेंचा आमचा एक मित्र हां, आहे. हां. तो प्रसादचा चांगला मित्र. तर मी म्हटलं, यार मला आता बोरिवलीला कोण येईल बोलवड्या लांब. उद्या येतो ना. तो बोलला, नाही ना अर्जंट आहे, तू ये पटकन. आणि मग म्हटलं, ठीक आहे, मी बसने जातो. आणि मी तिकडे गेलो तेव्हा माझी आणि प्रसादची भेट झाली. प्रसाद आणि आम्ही एका नाटकात काम करत होतो सदुबाई हळूमध्ये. मग तो बोलला, माझी एकांकी काय करशील का? म्हटलं, कुठली? पडद्याआड नावाची. तर त्याने मला एक गोष्ट सांगितली, शेवटचा पॅच मला वाचायला दिला. आणि मग मी हो गेलं आणि मग तिथूनच आमचं काम सुरू झालं. तशी आमचं काम सुरू झालं ॲक्च्युअली दोघांचं. आता या सगळ्या गोड आनंदाच्या क्षणात ही जत्रा मस्तपैकी चाललेली असताना, तू त्या जत्रेतल्या पाळण्यावरती झोके घेत असताना, हां, कधी खाली कधी वर असा झोका होत असताना, हां. हा झोका थांबला कसा? असं काय झालं? जो महत्वाचा प्रश्न, काय की झालं? गौरव मोरने नाही, महाराष्ट्र म्हणजे सगळीकडे हा खरं तर ट्रेंडिंग प्रश्न आता आहे. पण याचं उत्तर कधी कोणाला सापडलं नाही. आज आपण नेहमी खरे बोलावे हा कार्यक्रम इथे थाटलेला आहे. होप की गौरव मोरे आज नेहमी खरे बोलावे याच्या पुढे प्रश्नचिन्ह आहे. तो त्यांनी काढलेला आहे सुरुवातीलाच. तो आता पण ह्या प्रश्नाला काढतील आणि आपल्याला खरं उत्तर देतील. प्रश्न असा आहे जो सगळ्या जनतेला पडलाय. गौरव मोरे यांनी हास्यजत्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा का सोडली? मी प्रामाणिकपणे सांगू तर मला सिनेमे करायचे होते. माझ्यात तोच बनायचा होता हे मी आधी सांगितलेलं आहे. मला सिनेमे करायचे होते आणि मी 1-2 ठिकाणी ऑडिशनला पण गेलो होतो. पण ते म्हणायला लागले, की मग तुमचं काम आहे ना ते शोसारखंच होतंय आणि मग मला रोल पण तसेच यायला लागले. हिरोचा मित्र असेल किंवा मग एक येतो, "हॅलो, तुमचा रोल मस्त आहे." "मग काय? तुम्ही येता मग कॉमेडी होते आणि मग तुम्ही लय कॉमेडी करता." काय करायचं सांगा तुम्ही आता? "सर तुम्ही ह्या तारखेला आहात का?" मग काय हो, "सर तुमच्यासाठी मस्त रोल आहे. तुम्ही आता म्हणजे हिरो तिकडे असतो, हिरोईन तिकडे असते आणि त्यांच्यामध्ये तुमचं आहे." म्हणजे त्यांच्यामध्ये ना असं खूप हे असं होतं आणि मग त्यांच्या घरात प्रॉब्लेम होतो, फॅमिलीचा प्रॉब्लेम होतो, असंच होतं. मग तुम्ही मध्ये-मध्ये येता सर आणि कॉमेडी होते सर, असा तुमचा रोल आहे. आता सांगा काय करायला पाहिजे मी?
म्हणजे मीच काय कोणी. बरोबर आहे. म्हटलं मी एवढी कॉमेडी करतो की हिरो हिरोईनच्या मध्ये मध्ये मी कॉमेडी करणार. म्हणजे समजा उद्या हिरो हिरोईन अंधारात बसले आणि पाऊस आला त्यांच्यामध्ये पण कॉमेडी करणार, मी कसं करणार? मग तिथे हिरोईनला वेळ आहे की नाही आहे का तिथं पण मी येणार आणि कॉमेडी करणार? नाही सर, तुम्ही असं काय बोलता? अरे म्हटलं तुम्हीच काय सांगता, तुम्हाला तरी कळते का म्हटलं. हिरो हिरोईनचे हे होते हे होतं, तुम्ही तर कॉमेडी करता. अरे पण काय कुठली कॉमेडी करतो मी? मला तेच झालं की सगळं तेच तेच व्हायला लागलं आणि मला असं वाटलं आणि मग थोडंसं आपण ब्रेक घ्यायला पाहिजे आणि म्हणून मी थांबलो होतो. मध्ये मी वर्षभर कुठे होतो, कुठेच काय केलं नाही ना. फक्त मॅडनेस मचांगेचे मी 3 महिने एपिसोड केले होते, कारण हिंदीमधनं मला ऑफर आलेली म्हणून. असं नाही की अदरवाईज माझं असं काहीच मी की मेरे को नहीं करने का जाओ मैं निकल रहा हूँ, असं काहीच नव्हतं. पण टेलिव्हिजन करत असताना तुझ्या अनुभवाने काय वाटतं? म्हणजे आपण स्किट हा एक पॅटर्न आहे. हं. आपण एक स्टिरियोटाइप किंवा तेच करायला लागतो का? त्याच्यावर जर आपण त्या सिस्टमवरती प्रेम करायला लागलो तर, म्हणजे आपल्याला पॉप्युलॅरिटी मिळते. तू एक निर्णय घेतलास की नाही मला काहीतरी यातून वेगळ्या काहीतरी भूमिका हां, करायच्या. म्हणजे थोडासा म्हणजे हे करून स्वतःला ब्रेक देऊन मला काहीतरी थोडंसं वेगळं. त्याच दरम्यान मी एक जय भीम मेहता नावाची एक फिल्म केली निशांत ढापसेची. हं. ज्यात मी पूर्णपणे वेगळा आहे. म्हणजे त्यात सीरियस रोल. सिरियस म्हणजे तो कॅरेक्टर वेगळा आहे. तर ते मला खूप चॅलेंजिंग होतं करताना. हं. म्हटलं हां, हे आपण बरेच दिवस म्हणजे आपण कधी ट्राय केलेलंच नाही आहे ना. तर आपण हे करायला पाहिजे. तर निशांत ढापसेने खास त्या कॅरेक्टरसाठी आपली निवड केली आणि तो म्हटला, "मला पटलं तर तुला मी कंटिन्यू करेन, अदरवाईज नाही करणार." म्हटलं, "तू डिरेक्टर आहे, तुझा कॉल आहे." मग डिरेक्टरला आपण क्रॉस करू शकतो. फिल्म डिरेक्टरची असते ना, प्रत्येक गोष्ट डिरेक्टरची असते. आता आपला सेटअप आहे, तुम्ही मॅनेज केला असाल ना कसा तरी, मला हे असं हवं, तसं हवं. तर ते माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं सगळ्या गोष्टी. पण हे किती म्हणजे महत्त्वाची गोष्ट आहे, की मी त्याच भूमिका करतोय किंवा माझ्यासाठी चॅलेंज अजून मी स्वतः वाढवलं पाहिजे. असं खरंच एक चाललेलं दुकान ज्याला आपण म्हणतो. हां, म्हणजे त्या कम्फर्ट झोन होता महिन्याची कम्फर्ट फीस झोन, आपल्याला कम्फर्ट पैसे झोन हा होते. शब्द तू करेक्ट. परफेक्ट म्हणालास. हो. हे सगळं असताना सोडून जायला खूप मोठी ताकद लागते. म्हणजे काय म्हणतो आपण किंवा ज्याला आपण म्हणतो, की एक भविष्याचा अप्रोच लागतो डोळ्यांसमोर. तर तू कुठून ताकद आणलीस एवढी? सगळं तर बाकी म्हणजे कसं काय मी सगळ्यांना सांगितलं, घरी सांगितलं होतं. माझ्या मित्रांना सांगितलं होतं. मी 2-3 जणांचे हे घेतले, की ॲडवाईस घेतल्या त्यांच्याकडनं, की यार मी असं-असं करतोय. काही जण म्हणले, "अरे यार तुझं व्यवस्थित पिकलायस. आत्ता कसं काय तुला हे करायचंय, ते करायचंय?" म्हटलं, "मला असं वाटतंय, की कारण बाहेर वेगवेगळी कामं चालू आहेत. हं, मला नाही माहिती की मी सोडल्या-सोडल्या लोकं मला ते घ्या भाई गौरव मोरेने हं, काम सोडलं त्याला." असं नाही होणार म्हटलं. हं, कदाचित वर्ष, दीड वर्ष मला कामही मिळणार नाही. हं, पण मी ट्राय तर करून बघतो मला काय येतंय, मला कितपत येतंय, माझ्यात किती पेशन्स आहेत. हं, मी 2 महिने, 3 महिने स्वतः सर्व्हाईव्ह करू शकतो की नाही. समजा 2-3 महिने मला मेसेजच नाही आला, की तुमच्या अकाउंटला पैसे आलेच नाही, तर मला धाकधूक होते का? किंवा मी रिलॅक्स आहे का? हे तर चेक करू दे, की मला जमतंय का? तो होल्ड माझ्यात आहे का? हं. तर असेल तर मला कळेल ना, की अरे, हां बाबा चल आपण करेक्ट आहोत म्हणून. मग सरतेशेवटी काय काय वाटतं तुला म्हणजे आत्ता बघताना हा निर्णय बरोबर होता तुझा? नाही, मला असं वाटतं, की मी जो निर्णय घेतला तो करेक्ट घेतला. 2-3 आता 2 वर्ष होतील. तो निर्णय करेक्ट घेतला आणि त्या दरम्यान मी फार नाही 2-3 सिनेमे केले. हिंदी सिनेमा छोटे-मोठे सगळीकडे काम करत गेलो. पण मला असं वाटलं, की मी हलेल किंवा मी डिस्टर्ब होईल. पण तसं मला नाही वाटत मी झालो म्हणून. हं, कारण कम्फर्ट झोनमधनं तुम्ही बाहेर येणं खूप गरजेचं आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे. म्हटलं 10 वर्षांनी डिस्टर्ब होण्यापेक्षा आता होऊया. हं, ती सवय तर लागेल आपल्याला. हं, नवीन-नवीन आपण एक्सरसाइज सुरू करतो तेव्हा महिनाभर, आठवडाभर, 10 दिवस आपलं अंग दुखतं ना. तसंच होईल ना. सुरुवातीला 6 महिने, 3 महिने अजून त्रास होईल आपल्याला. कारण आपण सलग 5 वर्ष काम केलेलं आहे. अचानक थांबल्यानंतर ते मग प्रेशर यायला लागतं. अरे काहीच काम कारण रोज आपण आठवड्यातनं 4 दिवस कंटिन्यू काम केलेलं आहे. हं, असं वर्ष असं 3-4 वर्ष कंटिन्यू काम केलेलं आहे. 5 हं, वर्ष. हं. ते अचानक थांबणार म्हटल्यानंतर त्याची कल्पना मी प्रसादचं काय म्हणणं होतं याच्यावर? तो प्रसादचं म्हणणं तुझा होतं, की नको त्याने जायला पाहिजे. खांडेकरचं मत होतं. हं, तू थांबायला पाहिजे. इव्हन गोस्वामी सर, मोठे सर म्हटले होते, "तू आरामात विचार कर. हं, 3-4 महिने घे, 3 हं, महिने घे तुला पाहिजे तर आराम कर, विचार कर आणि तू ये परत किंवा तू हं, सांग आम्हाला." पण आता झालं, की मी थांबतो सध्या. कारण मला जरा तोच-तोचपणा यायला लागला असं मला वाटायला लागले. असं मीच बोललो. आता रिसेंटली वनिताच आणि फाळके सरांचा पॉडकास्ट झाला. हं, त्यातही सर म्हटलेच, की ही इज अवर पास्ट अँड पार्सल अवर शोज.
त्यांनी आपल्याला तेवढंच हे केलेलं आहे. कोण सर बोलले? फाळके सर. फाळके, अमित त्यांनी फाळके. त्यांनी तेवढंच आपल्याला वेटेज दिले की नाही तो पण आपल्या शोचा एक भाग होता चांगला, असं नाही की नाही म्हणून. हम्म, हम्म, हम्म. सो मला असं वाटतं की तो मी कम्फर्ट झोन पण माझ्या बऱ्याच जणांनी प्रयत्न केले असतील ना की गौरव जाऊ नको, गौऱ्या तू आमची शान नाही आहेस बाळा. म्हणजे खूप जणांनी तुला समजवण्याचा प्रयत्न केला असेल. प्रयत्न तर सगळ्यांनीच केला, असं नाही की नाही. असं कोणीच नव्हतं की ज्यांनी प्रयत्न नाही केला, कारण एक भट्टी तयार झाली होती ना, त्याच्यामुळे ती अशी हे होऊ नये म्हणून प्रयत्न सगळ्यांनीच केले. पण मला असं वाटत होतं की आता त्या वेगवेगळ्या सिरीज आलेल्या आहेत, वेगवेगळ्या काही गोष्टी येत आहेत, आपण स्वतः ट्राय आउट करून बघूया. त्याच्यानंतर हिंदीचं लगेच सुरू झालं होतं का तुझं? हिंदीला तू गेलास? हिंदी सुरू झालं होतं तोपर्यंत. मग असं होतं का हिंदीला तुला ऑफर आलेली आणि म्हणून तू सोडून नाही, गेलास? मी नव्हतो. मी सोडल्यानंतर मला महिना दीड महिन्याने फोन आला होता. हम्म, मग ते 3-4 महिन्याचं काम होतं, मग मी करायला घेतलं. ते मजबूत हिट झालं. तेही मला फार आवडलं. हम्म, ते तिथून परत शून्यातून सुरुवात झाली ना आपल्या सगळे हिंदीच असल्यामुळे. हम्म. तो कसा अनुभव होता हिंदीत? तर अरे ओळख, धमाल. मजा आली मला. तुला रिस्पॉन्स? मग चांगला रिस्पॉन्स आला. खूप चांगला. माझे चांगले मित्र तयार झाले त्याच्यामुळे. परिभाई झाले, गौरव दुबे झाला, आमच्या स्नेहिल मॅडम झाल्या. केतन सर तर आमचे चांगले मित्रच आहेत. त्यांच्याबरोबर आम्ही सिनेमा केला होता विकी वेलिंगकर नावाचा. हर्ष गुजराल आज तो एवढ्या मोठ्या लेवलला आहे. हर्षबद्दल सांगायचं तर सगळ्यांना माहिती आहे हर्ष गुजराल कोण आहे. तर तोही चांगला मित्र झाला. समोर उमा मॅम होत्या. मग वेगवेगळे गेस्ट येत होते, जसं फरा मॅडम होत्या, जुई मॅडम होत्या, असं सगळेजण येत होते. तर तिथे चांगला इम्पॅक्ट पडला. ऑप्टिमिस्टिक असं प्रोडक्शन हाऊस जिथे सगळे काम करायला तरसतात ऍक्टर, जिथे आम्ही खूप ऑडिशन दिलेलं आहे, त्या प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करायला मिळालं. त्यात सोनी चॅनेल हिंदी तिथे काम करायला मिळालं. सो तो 3-3.5 महिन्याचा अनुभव. चांगली टीम तयार झाली, चांगले मित्र म्हणले जे आजही आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहे. एखादी लक्षात राहणारी कमेंट कोणाची आलेल्या ऍक्टर्स पैकी? नाही, सगळे आपल्या हास्यजत्रा बघत होते ना, त्यामुळे त्यांना माहिती होतं. पण मला अगेन भाषा वेगळी झाली ना, इथे मराठी इथे हिंदी. तर परत शून्यापासून सुरुवात झाली होती आपली. पण म्हटलं आता आलो इथे, नॅशनल टेलिव्हिजन आहे, मोठा टेलिव्हिजन आहे, तर काय ते वाजवूया. पहिलं स्किट माझं, कुशल दादा आणि हेमांगी ताई सोबत होतं. तर ते इतकं हिट झालं, छान झालं, चांगला रिस्पॉन्स आला प्रोडक्शनचा, चॅनलचा. मग एकाचे 2 झाले, 2चे 4 झाले, 4चे 5 स्किट झाले होते. 5 स्किट झाले होते माझ्याकडनं. असं होतं ते. पण मज्जा आली. तो अनुभव मला इतका इंटरेस्टिंग होता 3 महिन्याचा. जाम एन्जॉय केला मी. त्यात सगळे चांगले मित्र झाले. ओळखी चांगल्या झाल्या. हे मला बरं वाटलं त्या दरम्यान. पण त्यावेळेला तुला म्हणजे अगदी ट्रोलर्सनी किंवा प्रतिक्रिया ज्या लोकांच्या तुझ्या काय म्हणतो आपण, आता एक डिजिटल प्रेक्षक नवीन वर्ग तयार झालेला आहे, तर त्यांनी तर म्हणजे त्यावेळेला ज्या पद्धतीने सुरू केलं की हास्यजत्रा तू सोडलीस, मग याव त्याव असं सगळं वेगवेगळ्या पद्धतीने तुला ट्रोल करणं सुरू केलं. त्यावेळेला तू कसं फेस करत होता या स्टेजला? सकाळी कामावर जाणारा माणूस असतो ना, तो लेट काय येतो त्याचं त्याला माहिती असतं. त्याला किती ट्रेन सोडाव्या लागतात, किती गर्दी असते, किती डेंजर प्रवास करून त्याला सकाळी ऑफिसला पोहोचावं लागतं, हे फक्त त्याचं त्याला माहिती असते. त्याच्यामुळे आपणही किती डेंजर प्रवास करून कुठपर्यंत गेले फक्त आर्टिस्टला माहिती असते. कमेंट करणाऱ्याला काय, घरी बसून रिचार्ज मारला की 1 GB दिवसाला आहे, त्यामुळे ते बिंदास कमेंट करतात. कमेंट करायला फार जिगर लागत नाही. ते काय आता बसल्या बसल्या मी तुम्हाला कमेंट करू शकतो. बरोबर आहे. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी एक जिगरा लागतो ना, तो पाहिजे प्रत्येकाकडे. आता मला आता तुम्ही पण सेम इंडस्ट्रीमध्ये काम करता. आपल्या स्वतःच्या भाषेतल्या इंडस्ट्रीमध्ये टिकून दाखवायला आपल्याला 12 ते 15 वर्ष लागलेली आहेत. बरोबर की नाही? एस्टॅब्लिश होण्याकरता. बरोबर. जी आपलीच भाषा आहे, आपले सगळे लोक आहेत. पण प्रूफ करण्यासाठी तुम्हाला 15 वर्ष द्यावी लागली. 12 ते 15 वर्ष. तिथं वेगळ्या भाषेतलं इंडस्ट्री आहे. तिथे अजून प्रूफ करायला तुम्हाला अजून किती काम करायला लागणार आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्याच लँग्वेजमध्ये स्ट्रॉंग होणं खूप गरजेचं आहे. प्रचंड स्ट्रॉंग होणं स्टेट लेवलला. तर तुमची नॅशनल लेवलला दखल घेतली जाते की अरे हा स्टेट लेवलला भारी काम करतो, किंवा अरे मराठी में बहुत अच्छा काम करता है, तो उसको उन्हें चान्स देना चाहिए. मग ह्या सगळ्या कारकिर्दीत स्किट आपण सातत्याने करतो. आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे म्हणून तू हास्यजत्रा सोडलंस. बरोबर. आणि नंतर पुन्हा एकदा लोकांच्या प्रकर्षाने नजरेत आलंस की तू परत तेच करण्यासाठी चला हवा येऊ द्या नावाच्या एका वेगळ्या कार्यक्रमात पुन्हा दाखल झालास. बरोबर. मग लोक म्हणाले अरे तू तर स्किट तिथे सोडलंस काहीतरी वेगळं करण्यासाठी आणि आताही तू परत तिथे स्किटच करतोय. तर पण मध्ये गॅप आहे ना वर्षभराचा. मी एप्रिलमध्ये केलं, 24 मध्ये हिंदी शो करायला घेतला. मग तिथून गॅप मधला आहे. आता ह्या 2025 मध्ये आपण
हा अयोध्या करायला घेतलंय. हम्म. मग त्याला 362 दिवस गेले ना, 1 वर्ष लोक गेलं. म्हणतात मग तू तिथे काय नाही परत गेलास हास्य कुठे? जत्रेत, जर स्किटच करायची होती तुला, तू हास्य जत्रेत का पण नाही मला माणसं कलाकार वेगवेगळे आहेत ना, त्यांचा अच्छा, तुला अनुभव तो वेगळा आहे. अनुभव घ्यायचा होता. तो अनुभव वेगळा आहे, त्यांची पद्धत वेगळी आहे. तुमच्याकडे काम करण्याची पद्धत कशी आहे ती वेगळी आहे. माझ्यासाठी सगळंच नवीन आहे ना. हम्म. चॅनलपासून, चॅनलच्या लोकांपासून, कलाकारांपासून, इव्हन स्पॉटपासून सगळंच नवीन आहे माझ्यासाठी. हम्म. जरी मी तिथे होतो, पण आता इकडे मी शून्य आहे तुमच्याकडे आलो हम्म. तेव्हा. हम्म. मला शून्यातनं तुमच्याकडे काम करायचं आहे. हम्म. तर तो एक अनुभव माझ्या पाठीशी येणारच ना, की आता मला ते आलं पाहिजे, माझ्याकडनं किती येतंय, मला प्रत्येकाची शैली कशी आहे, कोण कसं काम करतं, हे तर मला शिकायला मिळेल कमीत कमी. चला होता पाहायचाच आधी. खूप बघितलेलं आहे. जेवताना बघायचो. हा कॉमेडीची बुलेट ट्रेन, कॉमेडी एक्सप्रेस, फू बाय फू, द कपिल शर्मा शो, त्याच्यानंतर कॉमेडी सर्कस, द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज, पहिला शो स्टार वनला यायचा. तिथपासून सगळे कॉमेडी शो बघितलेले आहेत. तू 2013ची जी याला म्हणतोयस कारकीर्द सुरू झालेली, 2012 का 13ला तू म्हणालास प्रसाद खांडेकरने तुला आणलेलं, ते 13-14ला मला वाटतं, 13ला चला उद्या सुरू झालं, सुरुवातीचा काळ होता त्यावेळेला. करेक्ट. तर असं तेव्हा दर्शन दादा वगैरे सगळे होते. हम्म. आणि रितेश सरांचा पहिला एपिसोड होता. आय थिंक लय भारी, लय भारीनं भारीचा सुरू पहिला झालं. episode भाऊ होता. कदम आणि डॉक्टर Correct, साबळे यांनी correct, ते correct, correct. सगळा क्राफ्ट बसवलेला. तर कसं वाटायचं त्यावेळेला? मी जेवायला तेच सांगतो ना, आणि म्हटलं यार पण काय असं कधी show- वाटलेलं आपण एकदा भाग होऊ, चला नाही. वगैरे ते? कधीच नाही. कारण चला हवा उद्या मला असं वाटतं की इंडियातल्या टॉप 3 शो मधला पहिला शो होता वाटतं. बरोबर? टॉप 3. सगळ्यात लॉंगेस्ट नॉन फिक्शन शो आहे जो बरीच वर्ष, जवळपास एक 9 ते 10 वर्ष तो चालला असेल बरोबर, करेक्ट. आतापर्यंत. त्यातला शो त्याचा आणि TRP आणि GRP आणि सगळंच म्हणजे आपण डोळ्याने म्हणजे बघितलेलं. इतका मोठा की जवळपास 9 ते 10 आंतरराष्ट्रीय दौरे करेक्ट. त्यांनी स्वतः टेलिकास्ट, म्हणजे Correct. बाकी दौरे होतात सुपाऱ्यांच्यासाठी होतात, पण हे टेलिकास्ट झाले आणि विनावळ सारख्या एका संस्थेने त्यांची सगळी जबाबदारी बरोबर. घेतली मोठ्या पद्धतीने. आणि सगळ्यांच नट त्यातले सुपरहिट झाले. म्हणजे पण हा, आणि तुमच्याकडे दुसरं म्हणजे सलमान खान पासून ते तेच बोलणार होतो. कोण नाही आलं कोण तुमच्याकडे. नाही आलं. बरोबर आहे. म्हणजे त्या शोची एवढी मोठी पुण्य आहे की इतकी सारे लोक तुमच्याकडे येऊन गेलेले आहेत. म्हणजे दोन्ही शोला प्रेक्षकांचा आशीर्वाद लागलेला आहे. एक हवा योद्धाला सुद्धा आणि हास्य जत्रेला सुद्धा. चला उद्याला पुन्हा तू इंटर केलंस आणि अगदी तू खूप चांगलं बोललास की शून्यातून माझा प्रवास सुरू झाला, हा. मला तसं ट्रीट करा. हा. माझा मागचं बॅगेज, माझी मागची पॉप्युलॅरिटी सगळं विसरून पुसून फाळा. मी पुन्हा एकदा नव्याने तुमच्या समोर Correct. येईन. याच्यासाठी ताकद लागते हे हो. बोलायला आणि करायला. नाही, पण मी आता तेच म्हणलं, हिंदीच्या वेळेस पण तेच केलं. मी शून्य होतो. माझ्यासाठी भाषा नवीन, मित्र नवे, कलाकार नवीन, सगळंच नवीन ना. बरोबर. इव्हन सेट पासून कॉल टाइम पासून सगळंच नवीन आहे आपल्यासाठी. एक बॅग सोडली, दुसरी बॅग घेतली की मग ते नवीन दप्तर आपल्या खांद्यावरती आलं. 7वीला काय झालं ते काय 8वी थोडी शिकवणार आहे आपल्याला. 8वीचं 8वी पासून ना. आता जी मुलं 7वी पर्यंत काय शिकली नाहीत, कट्टू 8वीला काय लोक पहिल्या 5 मध्ये येतात. अरे तर 7वी पर्यंत कायच नव्हता. 8वीला कसा काय झाला? त्याने तर बदल केला असेल त्याच्यामध्ये, असं आहे ना. सो तसा बदल मी स्वतःमध्ये करत गेलेलो आहे. पण आधीची एक खरं तर चला उद्याची 9 वर्षाची एक आपण म्हणू, काय म्हणतो ना आपण, प्रसिद्धीचा झोत Correct. एकंदरीत. चला हवा येऊ द्याचा काय म्हणतो ना आपण, एक काय म्हणू आपण की असा कार्यक्रम की जो आपण काम करू की नाही हे आपल्याला माहित नव्हतं, बरोबर. किंवा आपल्याला नाहीच कोणी घेणार इथपर्यंत हो, तुझी म्हणजे स्वतःची म्हणजे ढोबळ म्हणजे माझ्या डोक्यात कठीण आहे. होतं की तिथपर्यंत जाणंच कठीण आहे. जाणं कठीण आहे. तिथे संधी मिळाल्यानंतर कम्पेअर करत असताना तो एकंदरीतच सगळा काय म्हणतो ना आपण, त्यावेळचं वातावरण चला द्याचा ब्रँड म्हणून चला द्या आणि आता आलेलं चला हवं येऊ द्या. तर तुला काय एकंदरीत फरक जाणवला? तूही आता त्यात काम करतोयस, वेगवेगळ्या भूमिका करतोयस. फरक म्हणजे तुम्हीच एक स्टँडर्ड तुमचं इतकं उंचावून ठेवलेलं आहे हवा येऊ द्याचं. मी प्रेक्षक म्हणूनच त्याच्याकडे बघतोय. हं. तर ते जे स्टँडर्ड आहे त्याला अजून अप करण्यासाठी अजून आपल्याला खूप मेहनत करायला लागेल. हं. कारण तो स्टँडर्ड आपणच सेट केलेला आहे. कारण आपल्या शोमध्ये शाहरुख सरांपासून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर साहेबांपर्यंत सगळे येऊन गेलेले आहेत. हं. त्याच्यापेक्षा अजून उंच काय असणार आहे स्टँडर्ड. हं. तर तो आता कसा आपल्याला अजून किंवा तसा कायम टिकवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं वैयक्तिक. चला जेव्हा पुन्हा परत आलं त्याला खूप अपेक्षा होत्या लोकांच्या. म्हणजे लोक काय कारण म्हणतात तो आपण, त्यापेक्षा आपणच सेट केलेली आहे. हं. 10 वर्ष 9 वर्ष कंटिन्यू करून. त्यामुळे ते तर आपल्याला म्हणजे मला लोक डेफिनेटली पहिला चला द्या, आताही परत चला द्या आल्यानंतर मागच्या चला द्याशी त्याचं कंपॅरिझन करायला जातात. आपण तुलना करू शकत नाही. अजून काही दिवस लागतील कदाचित वेळ लागेल. त्या वेळ लागेल. हो. पर्यंत वेळ लागेल. पोहोचण्याचा. पण ह्या सगळ्यात तू काय समजलंस की भाई असं करायला पाहिजे होतं, असं करायला नको पाहिजे होतं, किंवा हे केलं असतं तर अजून आपण ह्याचा काही तुझा ठोकटाळा तुझ्या मनात आला का आता तू नाही. स्किट करत असताना? अजून तरी मला तसं सापडलेलं नाहीये.
म्हणजे मी सांगू शकणार नाही तुम्हाला की अजून तरी काय करायला पाहिजे म्हणून. हम्म. कारण मी ज्यांच्यासोबत काम करते सगळी त्या प्रोजेक्टचे भाग आहेत. त्यांना माहिती आहे तो प्रोजेक्ट कसा अप करायचा म्हणून. हम्म. मी स्क्रिप्ट पॅटर्नमधून काम करून जास्त करून आलेलो आहे. त्या पॅटर्नमध्ये तो पॅटर्न माझ्यासाठी नवीन आहे. हम्म. मी अजून शोधतोच आहे की मला काय सापडते का, काय सापडते का. 6 महिन्यात 3 महिन्यात लगेच सापडणार नाही. हम्म. तुम्हाला कुठलंही काम, कुठलंही विनोदी काम असेल ते करण्यासाठी तुम्हाला किमान 1 वर्ष देणं गरजेचं आहे. हम्म. समोरच्याचं टायमिंग समजून घेण्यासाठी, त्याला काय म्हणायचं आहे ते समजून घेण्यासाठी, आज त्याची एनर्जी काय आहे ते समजून घेण्यासाठी, हे सगळं समजून घ्यायला किमान वर्ष जाईल. तुला हो म्हणालास किंवा सल्लावादाला आलास त्याला तुला माहित होतं की निलेश साबळे कदाचित नसतील याचा भाग. हां, म्हणजे मला असं कळलं होतं की निलेश सर नाहीत म्हणून. अच्छा. हां. पण तुला असं इच्छा होती की निलेश असतं तर त्याच्यावर काम करायला मजा आली हां, असती? म्हणजे बट ऑब्वियस त्यांनी तो शो एवढा मोठा केला म्हटल्यानंतर वाटूनच ना. त्यांनी एवढं चांगलं केलंय, लिहिलंय, चांगलं बसवलंय, सगळे केले म्हणजे कुणाला वाटणार हम्म. की ते असले असते तर अजून थोडी अजून मिस केलंस. हां, म्हणजे त्यांची पद्धत मला शिकता आली असते ना कशी आहे, काय आहे म्हणून. आता या घोड्यांचा अश्वमेध जो यज्ञ आहे सलावद नावाचा, हा असा पण पकडूया हा कदाचित पॉडकास्ट नंतर होईल. हं. तर हा ब्रेक घेतोय नाही आता. हा पॉडकास्ट म्हणजे सुरू असताना पण दाखवलं तरी मी तेच बरोबर बोललो. मी चुकीचं काही बोललोच नाही. सो पुन्हा येईल त्यावेळेला ह्या सूचना तुला काय वाटतील? तुला काय वाटतं पुन्हा येईल त्यावेळेला कोणत्या? मी सूचना देऊन काय ठरवणारी मंडळी तुम्ही सगळे वेगळे आहात. मी जे काम केलेलं आहे नट म्हणून मला असं वाटतं की मी जो प्रोजेक्ट करतोय तो प्रोजेक्ट पण सुपरहिट व्हायला पाहिजे. म्हणजे माझं मत आहे वैयक्तिक की असं हवं कुठेतरी तिथे. कॉमेडीत असं म्हणतात की म्हणजे तुझा तो अनुभव जास्त असेल की एक सिनियर कलाकार असं म्हटलं जातं, ऐकिवात आहे, खरं खोटं तू सांगशील मला, की एक मोठा कलाकार दुसऱ्याला पंच पंचवरती सगळी दुनिया असते. पंच म्हणजे आपण म्हणतो की एक कॉमेडी असा पार्ट जो लेखकाने लिहिलेला असतो जो कोणाच्या वाट्याला गेला की तिथे हमखास ज्याला आपण म्हणतो लाफ्टर बरोबर. येतच येतं. येतोच. एक पंच म्हणतात त्याला, पंच लाईन म्हणतात. तर मोठा कलाकार छोट्या कलाकारांना सुरुवातीला फार ते घेऊ देत नाही किंवा ते त्याच्याकडे असले पाहिजेत. असा कधी अनुभव आला? खूप आलाय. तसेच अनुभव घेत इथपर्यंत आलोय. पण मला ना म्हणजे मला ती गोष्ट कधी पटलीच नाही. असं का करायचं म्हणजे मला कळत नाही. आणि पण असं होतं की तू चांगलं चाललंय तुझं आणि रिस्पॉन्स चांगला येतोय, टाळ्या पडतायत, तर भाई तू जरा थांब, तू जरा पॉज घे भाई, मी आता सध्या लीड आहे, माझं होऊ देत मग तू कर, असं पण होतं? पण मी अशा नटांसोबत परत कधी काम नाही करत. पण होतं. सगळ्यांसोबतच होतं. म्हणजे प्रत्येकाचा आपापला अनुभव आहे. आणि मला अशी लोकं नाही आवडत. म्हणजे प्रथितयश नट तुझ्यात टॅलेंट असून पण तू सहकलाकार असताना तुला थोडं कमी करायला सांगतो कारण तो वर जावा. ते इन्सिक्युरिटी म्हणतात ना, ती आहे. मग एवढीच इन्सिक्युरिटी तर मग एखाद्या ठिकाणी वॉचमन म्हणून लागला पाहिजे सिक्युरिटी म्हणून. 10 जण धावतात ना 100 मीटरच्या ह्याच्यामध्ये. आता एखादा फास्ट पळतो मग काय पाय टाकशील मध्ये? नाही होऊ शकत ना तसं. हे गणितच कोणाला कळत नाही. प्रॉब्लेम हाच आहे. हे गणितच कोणाला कळत नाही. प्रत्येकाची आपापली विनोद करण्याची पद्धत आहे. कोणाच्या बॉडीने विनोद निघतो, कोणाच्या रिॲक्शनने निघतो, कोण नुसतं बोलल्या विनोद करतात. भाऊ कदम सारखा विनोद शक्यच नाही कोणाला करणं. शक्यच नाही. म्हणजे तो टायमिंगच कोणी मॅच करू शकणार नाही. म्हणजे मी सांगतो टायमिंगच मॅच. तुला छोटं उदाहरण देतो की आय थिंक गोस्वामी सर भाऊ कदमच्या वेळेला होते आणि भाऊ कदमच्या वेळेला असेच प्रथितयश लोक असं म्हणायचे की अरे भाऊ कदम काय करतो तो किती लेट बोलतो किंवा स्लो बोलतो, पोकर फेस आहे, चेहऱ्यावर एक्सप्रेशन नसतात. त्याला आय थिंक मला असं वाटतं, मी जर चूक नसेल तर गोस्वामी सर असं म्हणाले होते की याचं टायमिंग आहे ना हे ऑफबीट आहे. मी आता काय म्हटलं तुम्हाला, ऑफबीट टायमिंग आहे म्हटलं ना तुम्हाला मी, ते टायमिंग मॅचच करू शकत आणि हे युनिक आहे, हे असं कुणाचंच नाहीये. आणि त्यांनी हो म्हटलं आणि त्या प्रथितयश कलाकाराचं ऐकून जर आज भाऊ कदम मागे राहिला असता, लपला गेला असता, तर भाऊ कदम आज भाऊ कदम म्हणून आपल्यासमोर आला नसता. त्यामुळे दिग्दर्शक किंवा बूस्ट करणारा विनोदी कलाकाराला मला भाऊंबद्दल कोण बोललं हे मला खरंच माहिती नाही. पण मी तुम्हाला तेच सांगतो ना, त्यांचा ऑड टायमिंग आहे. तो टायमिंग कोणीच मॅच करू शकत नाही. ते आहे फक्त आणि फक्त भाऊंना जमणार. आणि ते भाऊशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. इतकं भारी काम करतात ना ते. इतकं भारी काम करतात. त्यांच्या रिॲक्शन बारीक रिॲक्शन रिपीटवर बघा तुम्ही YouTubeला. भाऊला मिस केलंस हां? आताच्या सीझन? म्हणजे मला असं वाटलं होतं की मला त्याच्यासोबत काम करता येईल म्हणून. आणि मला मजा आली असती. तू काम केलंयस आधी भाऊ? नाही, मी त्यांच्यासोबत काम नाही केलं. इव्हेंट वगैरे एखादा 2 वेळा काम केलं असेल. पण तेव्हा पण मी एन्जॉय केलेलं आहे. ओपन इव्हेंटला एन्जॉय केलेलं आहे, की यार
काय टायमिंग आहे यार, किंवा काय पद्धत आहे काम करायची. हम्म, अगेन निरागसता त्यांच्याकडे जास्त आहे. हम्म, त्यांच्याकडे निरागसता आहे म्हणून भाऊ सगळ्यांना आवडतात. तुम्ही बघा, हम्म. भाऊ कदम कुणाला आवडत नाही महाराष्ट्रात, तुम्ही सांगा फक्त. आजही डिमांड आहे त्यांची आणि सुपर काम करतात. आणि त्यांचे रिॲक्शन्स म्हणजे यार कधी कधी चोरून ते वापरावशी वाटतात, पण ते जमत नाही. तुला खोटं वाटेल की भाऊ कदम ज्याला शाहरुख खान आले होते हा. त्यावेळेला भाऊ कदमने किरण असं जे वाक्य आहे हा. ते भाऊ कदमने केलं. हा. तर त्याचे रिहर्सल्स चालू होते. आता हे दिग्दर्शक म्हणून किती महत्वाचा रोल आहे निलेश साबळेचा, की त्याला काय जमतं ते आपण करायला पाहिजे. आता शाहरुखने केलेला क क क क किरण करण्यासाठी हजारो मिमिक्री आर्टिस्ट असतील, बरोबर. पण भाऊ कदम शाहरुखचं क क क क किरण करतोय आणि निलेश त्याला सांगतोय की तू करतोस तसंच कर. आणि भाऊ सांगतोय अरे नाही रे असं कसं, जरा नाही नाही काही शिकवायचं नाही, तू करतोस त्यात. आणि शाहरुख आला स्टेजवरती. शाहरुख म्हणाला मैंने जो किया वो भूल जाओ, आप जो कर रहे हो वो करो, मैं वापिस आपको रिपीट करूंगा. दी शाहरुख खान कक कक किरण भाऊ करत होता तसं रिपीट करत होता. तुमच्या शोला शाहरुख सरांचे पाय लागलेत म्हणलं मी काय बोलणार. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सरांचे पाय लागले. पण हे किती तू म्हणजे मानतोस की विनोदी कलाकाराला अशा पद्धतीचं सहकार्य त्याच्या जॉनर प्रमाणे, नाहीतर त्याला तोडून फोडून वेगळंच काहीतरी करायला लावणं आणि सगळा फियास्को घडतो. या दोघां म्हणजे तुला काय वाटतं हे किती ज्याला महत्वाचं आहे? ज्याला जे जमतं ना त्यात त्याला फ्री सोडलं पाहिजे. हम्म, त्याचा जो फोर्टे आहे ना काम करण्याचा त्याच्यात, हे आम्हाला हे मी प्रामाणिकपणे सांगतो, हे गोस्वामी सरांकडनं आम्ही शिकलो. हम्म, मी 5-6 वर्ष त्यांच्याकडे काम केलेलं आहे. हम्म, हो. आणि भाऊंचा टायमिंग पण तसाच आहे. हम्म, म्हणजे सुपर. आणि तसा भारत गणेशपुरे सर, हम्म, अरे यार नुसतं बोलले तरी पंच आहे. हम्म, नुसतं बोलले तरी पंच आहेत. मी लय एन्जॉय करतो त्यांना. आत्ताच्या घडीला पण प्रचंड एन्जॉय करतो. हम्म. त्यांनी लाईन घेतली की मला हसायला येतं. हे तुम्ही माझ्या पश्चात तुम्ही फोन लावून विचारा त्यांना, तर लय त्यांची ती एक वेगळी पद्धत आहे काम करण्याची. हम्म. तर ते ह्या सिनियर कलाकारांकडनं आपल्याला हे शिकायला मिळतं. सुपाऱ्यांचा विषय खूप चर्चेत होतो. सुपाऱ्या म्हणजे कलाकार स्किट आणि टेलिव्हिजन आणि अभिनयाच्या पलीकडे जाऊन काही ठिकाणी जातात, काही जण हात हलवतात, काही जण जाऊन तिथे स्किट करतात. तर ह्या गोष्टींना सुपाऱ्या म्हणतात प्रेक्षकांसाठी, ज्याला आपण सुपारी असं म्हणतो. काही थोड्या वेळासाठी खूप मोठे सुपरस्टार हे जनमानसामध्ये जाऊन मिसळतात आणि आपली कला दाखवतात. तर सुपाऱ्यांबद्दल काय तुझं वैयक्तिक म्हणणं आहे? घ्यायला पाहिजे. मी घेतो. आजच 6 फोन घेतलेत मी. का घेऊ नये? का घेऊ नये याचं उत्तर मला सांगा तुम्ही. का घेऊ तुला नये? असं कधी वाटतं की सुपाऱ्यांमुळे सवय झाली जर त्या कलाकाराला, तर त्याचा ॲक्चुअल अभिनयाचा जो काही एकंदरीत पोत आहे तो कमी होतो किंवा असं काही नाही. त्याचं माध्यम आहे, साधन आहे त्याचं. हं, प्रत्येक कलाकाराचं. कोणीतरी दिसतं म्हणून कोणीतरी आपल्याला बोलवतो ना. दिसत नसतं तर कशाला बोलवलं असतं? हं, बरोबर ना? हं, तुम्ही दिसता म्हणून तुम्हाला कोणीतरी असं वाटतं की हा व्यक्ती आमच्या कार्यक्रमात हवा. मग ते तुम्हाला XYZ अमाउंट देतात. हं, मग त्याच्यासोबत 2 माणसं जातात. एक मेकअपवाला, त्यांचा एक बॉय जातो. है ना? अशा हं, तिघांचं ॲट अ टाईम घर चालतं की नाही? हं, मग काय आणि ते कामाची पावती आहे ना त्यांच्या. हं. बरोबर. मग ते घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? आणि कोण अशी लोकं आहेत जी बोलतात की हे लोकं फक्त सुपाऱ्याच घेतात. तुम्ही एखादी सुपारी घेऊन दाखवा किंवा एखादा इव्हेंट मिळवून दाखवा. 5,000चा इव्हेंट मिळवून दाखवा. जास्तीत जास्त सांगत नाही मी नाही, तुम्हाला. कठीण आहे. हे तुला म्हणतो की हे बोलायला सोपं सर वाटतं. कोण कोणाला उगाच कशाला बोलवलं? तर तुम्हाला सांगितलं उद्या आम्ही XYZ माणसाला बोलवा. तुम्ही विचारणार कोण आहे हा? हं, तर उद्या आपण म्हणलं गौरव मोरेला बोलवा. हां, गौरव मोरेला बोलवा. कारण गौरव मोरे ॲटलीस्ट दिसतो तरी सगळीकडे. हं, अरे भाऊ कदमला बोलवा. ठीक आहे त्यांचा अमाउंट जास्त असेल बा आपण काहीतरी नेगोशिएट करून त्यांना बोलूया. आपण म्हणतो भाऊ आवाडला बोलवा. तर ते डोंबिवलीहून आपल्याला फोन करतील ना भाऊ आवाड. अरे गौरवजी बजेट कमी आहे, पण त्यांच्याकडे बजेट जास्त असते. खरं. त्यांच्याकडे बजेट असतंय, पण त्यांना कहतात, "अहो गौरवजी बजेट कमी आहे हो." एडिटरला विनंती आहे की हे सगळं कट करू नका. हे भाऊ आवाड पर्यंत जाऊ द्या. जोक सपाट. भाऊ आवाड सर आमचे खूप चांगले मित्र आहेत म्हणून मी असं बोललो आणि आमचे मोठे बंधू आहेत. नाही, नाही. बऱ्याच जणांना माहिती आहेत. ॲक्टर, ॲक्ट्रेसना खास करून सगळ्यांना माहितीच आहेत भाऊ आवड कोण. हां, म्हणजे हिंदी बोलले म्हणजे माझ्या जवळचे आहेत असा याचा अर्थ आहे. पण का घेऊ नये मला सांगा ना. आता आपल्याला आता म्हणजे मी कुठे कार्यक्रम केला, तर मलाही असं वाटणार ना, की तिकडे भाऊ कदम आले पाहिजे. तिकडे अजून कुणी आले पाहिजे. आपल्याला प्रत्येकाला असं वाटणार ना. अहो तुफान केलंय महाराष्ट्रात.
हवाई उद्याच्या सगळ्या टीमने त्यावेळेस मधल्या काळामध्ये कोविडच्या अगोदर तरी जर हे हवा सगळ्यांना माहिती आहे. हवाई उद्या परत आलं तुमच्या या ब्रेक नंतर, तर कुणाकुणाला तुला वाटतं की ते हवाईचा भाग असावेत? ते मी नाही चॅनल ठरवेल. मी नाही सांगू शकत अरे बाबा. तुला काम कोणाबरोबर करायला आवडेल असं असं विचारतो. काही नाही, मला काम सगळ्यांसोबतच करायला आवडतं. पण मी कधी कधी मला असं वाटतं की आपलं काम रोज चांगलं व्हायला पाहिजे. काल झालंच झालं, रोज चांगलं व्हायला पाहिजे. मी या मताचा आहे. काम वाईट झालं की मी नाराज होतो. हम्म, मी त्याचे पैसे घेतो ना, हम्म, तर मी त्याच्याची बेईमानी नाही करू शकत. मग ते पैसे मग कशाला घेऊ मग? मला नको ते पैसे. कधी कधी असं होतं डोक्यामध्ये. आपण कामाला काय म्हणतो, वर्क इज वर्कशिप का वर्शिप हम्म. असं म्हणतो. काम ही पूजा आहे. तर तेच आपलं जर आपण त्याला जर काय करू यार, असं असं नाही होऊ शकत कधीच. मी त्याचे कधीच पैसे घेणार नाही. मग असं वाटतं की राहू दे, त्यापेक्षा न केलेलं बरं. हे माझं मत आहे. हम्म, तुम्हाला घाम आला पाहिजे काम करताना. हम्म. ज्या दिवशी एक दिवस तुम्ही काम करता, एक दिवस त्या दिवशी तुम्हाला घाम आला पाहिजे. हम्म. तर तुमचं काम लाभलं. कारण आपण प्रामाणिकपणे ते काम करतोय असं व्हायला पाहिजे. काही जणांची नावं घेतो मी, आयो. म्हणजे सहकलाकार आहेत. तर तोंडी परीक्षा आपली असायची, एका वाक्यात उत्तरे द्या. फार काही कठीण नसायची, तू दिलीच असशील. तर त्यात एक एक शब्द किंवा एक वाक्य त्या त्याच्या व्यक्तीबद्दलचं व्यक्तीबद्दल येतं. बोलायचा. आणि आता काय आपण नेहमी खरं बोलतो आहोत, तर अगदी जरा खरं बोल. सगळंच गोड झालं पाहिजे असं नाही, डायबिटीज होत नाही. हा, कसं आहे? हा, त्यामुळे नावं घेतो मी काही काही तुझेच सहकलाकार आहेत. हा, अजून एक तुझा खूप जवळचा सहकलाकार, तो प्रश्न मी याच्यानंतर घेतो. आधी त्याचं नाव घेतो आणि मग तुला प्रश्न विचारतो. तो ओंकार भोजने. अरे यार, ओंकार भोजने वर्सटाईल ॲक्टर आहे. ओंकार भोजनेसारखा नट नाही आहे आणि पुढच्या 10 वर्षात 15 वर्षात येणार सुद्धा नाही आहे. हम्म. भोजने जादू आहे. मी जवळून बघितलेलं आहे. हम्म. भोजने जादू आहे आणि ती जादू होती त्याच्याकडेच आहे. ती जी गंगारामची हे असतं ना देती, ती मग त्याच्याकडेच आहे. तो स्वतःच्या अंगावर त्याने ते छिडकली ना, तो आला की तोच आहे. मी सांगतो ना, पुढची 10-15 वर्ष तरी त्यासारखं नट येणं शक्य नाही आहे. हम्म. ब्रिलियंट, प्रचंड हुशार आणि सगळ्यांचा रिस्पेक्ट करणारा माणूस आणि फार कोणामध्ये नसतो. हम्म. हा, फार कोणामध्ये कधीच नसतो. जी गोष्ट हल्ली आता मी करतोय. तेच विचारणार आहे की खरं हो, हल्ली मी तसं थोडं करतो. थोडं त्याच्याकडनं शिकतोस तू काही? हो, मी ओमकारकडनं खूप गोष्टी आता मधल्या काळात शिकलेलो आहे. कारण मी त्या मधल्या काळाच्या माहिती नाही, आधीच्या शिकला असशील याच्यावर ठाम विश्वास आहे. नाही, आधी मी मग कोणी कसं मग हास्यत्र सोडायचं पहिलं कोणी कोणाला सांगितलं? कोणी नाही, कोणी कोणाला सांगितलेलं नव्हतं. प्रत्येकाचा आपापला वैयक्तिक निर्णय आहे आणि तो पण गेला. पहिला तो गेला. हा, त्याचं आता माहित नाही, त्याची तब्येतीचं तेव्हा काहीतरी त्याचं रिझन होतं. तो म्हणाला मला हम्म. तब्येत माझी थोडीशी डाऊन वाटते म्हणून तो गेला होता. हम्म. मलाही माहिती नव्हतं एक्झॅक्टली. समीर चौगुले. म्हणजे एका लाईन मध्ये हे करायचं का, हा. मल्टी टॅलेंटेड. समीर दादा मल्टी टॅलेंटेड आहे. हम्म. आणि समीर दादा जे म्हणजे असं भाऊंच्या बाबतीत आहे ना, तसं समीर दादांच्या बाबतीत आहे, जे आम्ही जवळून बघितलेलं आहे. समीर दादाच्या रिॲक्शन्स, समीर दादाची लिहिण्याची पद्धत आणि काम करण्याची पद्धत, इतका सिन्सिअर माणूस वेळेच्या बाबतीत आणि कामाच्या बाबतीत मी आजपर्यंत बघितलेला नाही. कामावर एवढं प्रेम असलेला व्यक्ती. प्रियदर्शनी इंदलकर. तिचा गोल क्लिअर आहे. तिला कशी कामं करायची, काय काम करायचं. सध्या ती आता हिरोईन म्हणून काम करते. सो ती प्रचंड हुशार आहे. प्राजक्ता माळी. अरे, प्राजक्ता आमची खूप चांगली मैत्रीण आहे आणि खूप चांगलं सोल आहे. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. आता चला उद्याच्या तुझ्या आत्ताच्या टीम बरोबर येऊया. कुशल बद्रिके. एनर्जी हम्म. हम्म. एनर्जी आणि काळजी करणारा माणूस. की ज्याला सांगायचं त्यालाच सांगणार. हा, म्हणजे तो मला सांगतो, त्याच्यामुळे मी त्याच्या जवळच एवढं मला माहिती आहे. श्रेया बुगडे. डेंजर म्हणजे श्रेया खतरनाक, कामाच्या बाबतीत पण आणि बोलण्याच्या बाबतीत पण. प्रियदर्शन जाधव. प्रियदर्शन दादाचं काय, आता आमच्यासाठी ते रायटर डिरेक्टर आणि मोठे आहेत, त्याच्यामुळे रायटर डिरेक्टर आमच्यासाठी चांगले आहेत ते. तसं आमचा आत्ता दादाचा आम्ही आत्ता पहिल्यांदा जास्त कनेक्ट आलेलो आहे, मी जवळ झालेलो आहे. सचिन गोस्वामी सर. अरे, गोस्वामी सर तर आमचे
वडिलांच्या स्थानावर आहे. मी तर मागे पण खूप इंटरव्ह्यूमध्ये बोललोय. हं. गोस्वामी सर हे वडिलांच्या स्थानातले आहेत. त्यांच्यामुळेच ही मी असेल किंवा आम्ही सगळी पोरं असू, आम्हाला ओळख मिळाली त्यांच्यामुळे मिळाली. पुढचं काय प्रयोजन आहे? पुढे काय वाटतं? गौरव मोरेची स्वप्न काय आहेत पुढची? स्ट्रॉंग स्वप्न लगेच. आता म्हणजे नॅशनल अवॉर्ड 30 हां? नॅशनल अवॉर्ड हो. आणि मी नॅशनल अवॉर्ड घेणार. मी वयाच्या 70व्या वर्षी घेईन, मी वयाच्या 50व्या वर्षी घेईन किंवा मी पुढच्या वर्षी घेईन. मी नॅशनल अवॉर्ड घेणार. मी त्या स्टेजवर जाणार. राष्ट्रपती तुम्हाला सन्मानित करतात. तो फोटो मी माझ्या घरात मोठा फ्रेम करून लावणार आणि माझ्या सगळ्या परिवाराला, मित्राला आणि येणाऱ्या पिढ्यांना सांगणार, कोणी मला विचारलं, "तू काय केलंयस?" त्याचा हात धरून मी घेऊन जाईन, "मी हे केलंय म्हणून दाखवेन." आणि माझं स्वप्न आहे आणि माझं लहानपणापासूनचं स्वप्न आहे. मी त्या मंचावर मला जायचं आहे आणि त्याच्यानंतर मला कोणी काहीही बोलू दे, मला काही फरक पडणार नाही. पण तिथे जाण्यासाठी मी जेवढ्या शिव्या खायच्या आहेत मला, तेवढ्या सगळ्या खाईन मी. पण जेव्हा तिथे जाऊन असं असं छानपणे असं उभा राहीन ना, तेव्हा मला पाठचं सगळं आठवेन. ह्या गोष्टीकरता मी सगळा अट्टहास केला होता. क्या बात है! कोणी मला शिव्या दिल्या, कोणी मला कमी समजलं, कोणी मला XYZ केलं समजलं असेल, कोणी मला गर्विष्ठ आहे समजलं असेल, काही समजलं असेल. महफिल में चल रही थी कत्ल की एक तैयारी हमारी, जब हम पहुंचे तो सब कहने लगे, वाह क्या बात है तुम्हारी. तर तिथे मला जाऊन उभं राहायचं आहे. क्या बात है! हां. आणि हे माझं लहानपणापासूनचं स्वप्न आहे. मला आर्ट सिनेमे प्रचंड आवडतात. आउटस्टँडिंग एक फिल्म बघितलेला आता रिसेंटली. सिनेमाचं नाव आहे होमबाउंड. हं. मला अशा सिनेमांचा पार्ट व्हायला प्रचंड आवडेल. जे लाईफ लाँग तुमच्यापर्यंत राहील, की अरे आपण काय केलं तर आपण अशा सिनेमांमध्ये काम केलेलं आहे. तर माझं स्वप्न आहे. हे मी बऱ्याचदा पॉडकास्टमध्ये बोललेलं की नॅशनल अवॉर्ड हे माझं वैयक्तिक स्वप्न आहे. मला फार कौतुक वाटतं ज्यांना नॅशनल अवॉर्ड मिळतं त्यांना बघून. साधी गोष्ट नाही हो, नॅशनल अवॉर्ड आहे तो. छोटा-मोठा अवॉर्ड नाही. तुम्ही त्या मंचावरती उभे राहता. त्याला डिग्निटी आहे. त्या अवॉर्डला डिग्निटी आहे. आणि तुमच्या आयुष्यभराच्या कामाची पावती आहे ती. तुमच्या श्वासाची पावती आहे. तुम्ही जन्माला आलात त्याची पावती आहे. सो माझ्याकरता ते फार मोठं आहे आणि एक दिवस गौरव मोरे नॅशनल अवॉर्ड घेणार म्हणजे घेणार, हे मी स्वतःला चॅलेंज केलेलं आहे. आणि मी त्यासाठी लागेल ती मेहनत करायला तयार आहे. क्या बात है! म्हणजे आपण जर पाहिलं तर खरं बोलल्याने काय होतं, ह्याचं एक आज खूप मोठं उदाहरण आहे, की त्या ट्रोलर्सना जे गौरव मोरेला ट्रोल करत असतील, त्या सगळ्यांना अगदी सांगण्यासारखं आहे, की माणसाचं स्वप्न माणसाला कृती करायला भाग लावतं. त्यामुळे गौरव मोरे जे वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय, ज्याला आपण ट्रोल करतो आहोत, त्याच्यामागचं सगळ्यात मोठं स्वप्न खरं तर हे ह्याचं उत्तर आपल्याला खूप आधीच कळायला पाहिजे होतं. आज देवाच्या कृपेने या मंचावरती ते कळलेलं का आहे आणि ते आहे राष्ट्रीय पुरस्कार. अ, आणि तो फोटो जो आहे, तो आपल्या घरी लावणं. लावायचं आहे मला. त्यामुळे एम मोठं आहे एका मराठी कलाकाराचं आणि आज खऱ्या अर्थाने तो किती सजग आहे, सृजन आहे, कोणते-कोणते चित्रपट बघतो. हो. हे सगळं आज आपल्याला एकंदरीतच त्याच्या या सगळ्यातून पाहायला मिळालं आणि आपण देवाकडे हीच काय म्हणतो आपण मनोकामना आणि प्रार्थना करूया, की आपल्या या मराठी कलाकाराचं नाव व्हावं, मोठा व्हावा आणि राष्ट्रपतींच्याकडून त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळावा. आम्ही अशी इच्छा करतो, की 50, 60, 70 या वयात न होता पुढच्या काही वर्षातच तुला तो मिळावा आणि नाही आपण ते पुन्हा त्यासाठी मी बोललो, की तोपर्यंत मी प्रामाणिकपणे मेहनत क्या करत बात राहीन. है! म्हणजे मी थांबणार नाही. कधी-कधी मिळालं, की आपण रिलॅक्स होतो ना. म्हणून मी सांगितलं भले वयाच्या 50व्या वर्षी, 70व्या वर्षी तेवढी मी मेहनत करायला तयार आहे. पण मला जेव्हा सगळ्यांना मिळतं ना, ते बघून मला एवढा आनंद होतो ना, की यार हे खरे लोक आहेत. ह्यांनी खरी मेहनत केलेली आहे. मेहनत सगळेच करतात. पण त्याला जी पोचपावती नॅशनल लेव्हलला मिळते ना, त्याचा आणि ते हिस्ट्री होऊन जाते ना कायमस्वरूपी. सो मला मला घ्यायचं नॅशनल अवॉर्ड. मी घेणार म्हणजे घेणारच. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यावर आम्हाला पॉडकास्टला आम्ही बोलवलं तर तू येशील? अरे मी तुमच्याकडे घेऊन येईल पुरस्कार. की मला हे बघा केशव सर, मी तुम्हाला बोललो होतो, हे मला मिळालेलं आहे म्हणून. मी तुमच्याकडे येईन. दरवेळेला मी एंड करतो. आज जरा तू तुझ्या भाषेत आमच्या प्रेक्षकांना लाईक, सबस्क्राईब करायला तुझ्या भाषेत तर मी सगळ्या प्रेक्षकांना अशी विनंती करेन, की 9 माइंड्स चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा.
जास्तीत जास्त शेअर करा. बाकी लव्ह यू सगळ्यांना.